सर आपण सुरू करूया. शुभ सायंकाळ. सर्व श्रोत्यांना माझा नमस्कार. मी डॉक्टर निखिल कणसे, मानसोपचार तज्ज्ञ म्हणून गेली 8 वर्ष पुणे ग्रामीण येथील आळेफाटा आणि पिंपळे सौदागर पुणे येथे कार्यरत आहे. आळेफाटा येथे मी सुमन पुनर्वसन व व्यसनमुक्ती केंद्र चालवत आहे. नुकताच 25 जून 2021 रोजी 2 वर्ष पूर्ण होऊन आता ते तिसऱ्या वर्षात यशस्वी पदार्पण करत आहे. सामाजिक बांधिलकीच्या नात्याने या परिसरातील लोकांपर्यंत समाजोपयोगी विविध उपक्रम आम्ही राबवत असतो. त्यातीलच हा वेबिनार सिरीजचा उपक्रम आम्ही सुरू केला आहे. साधारणपणे दर महिन्याला 2 वेळा मानसिक आजार तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचे वेबिनार सत्र आपण घेत आहोत. अजूनही बऱ्याच ठिकाणी मानसिक आरोग्यावरती बोलणे लोक टाळतात. त्याविषयी बरेच गैरसमज मनात बाळगून असतात. तरी या हेतूने शास्त्रीय माहिती लोकांसमोर योग्य त्या मान्यवरांकडून पोचावी आणि त्या माहितीचा प्रसार व्हावा आणि दैनंदिन आयुष्यात त्याचा आपल्या सर्वांनाच फायदा व्हावा ही अपेक्षा. ग्रामीण भागात पुनर्वसन केंद्र चालवताना रोज नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात, रोज नवीन अनुभव येतात. तसेच सुमन पुनर्वसन केंद्र हे 60 बेड क्षमतेचे ग्रामीण पुणे जिल्ह्यातील एक मोठे केंद्र आहे. साधारणपणे 40 ते 50 च्या आसपास शुभार्थी येथे नियमितपणे उपचार इंडोर बेसिसवरती घेतात. अगदी कोविडच्या दोन्ही लाटांमध्ये सुमन पुनर्वसन केंद्र एकही दिवस सुट्टी न घेता रुग्णसेवा देत होते आणि आत्ताही देत आहे. त्यामध्ये कोविड पॉझिटिव्ह मानसिक आजाराचे रुग्ण असू देत किंवा मानसिक मनोविकार झालेल्या व्यक्तींना कोविडचे लसीकरण करणे असू दे, तसेच विविध सामाजिक क्षेत्रात भाग घेऊन केंद्राने परिसरातच नव्हे तर मुंबई, पुणे, सोलापूर, गुजरात, मध्य प्रदेश अशा राज्याबाहेरही आपल्या चांगल्या कार्याची ख्याती पसरवली आहे. मी सुमन परिवारातर्फे डॉक्टर आनंद सरांचे मनापासून स्वागत करतो. माणसाची सर्व आभूषणं मौल्यवान व शोभिवंत असतात, तरीही राजमुकुट परिधान करणं हे परमोच्च भाग्याचं चिन्ह मानलं जातं. तसंच समाधानाचंही आहे. सर्व गुणांमधला तो मुकुटमणी मानला जातो. समाधानाची माणसाची वृत्ती अनासक्त असते. कबीरजी त्यावर म्हणतात, चाह गई चिंता मिटी मनवा बेपरवाह, जाको कछु न चाहिए वो शाहन का शाह. तसंच समाधान ही खरं तर आत्म्याची शालीनता आहे. या नश्वर जगात खरं तर सर्व सुखी कोण असतं, पण आहे त्यातही समाधानी राहणारा सुखी होतो. समाधानाची अनुभूती होण्याचं स्थान म्हणजे आपलं मन. म्हणूनच या मनाला जिंकणारा केवळ संतुष्ट राहू शकतो. समाधान ही जीवनातली सर्वोच्च प्राप्ती आहे. म्हणतात ना, समाधान हेच सर्वात मोठं धन. एखादी व्यक्ती सर्व बाबतीत संपन्न असूनही जर तिला समाधान नसेल तर सर्व काही व्यर्थ आहे. सर्व प्रकारची ऐहिक सुखे सातत्याने अनुभवणारी व्यक्ती सदैव आनंदी आणि त्याही पलीकडे जाऊन समाधानी असेलच याची खात्री देता येत नाही. ऐहिक समृद्धी आणि आनंद या दोन्ही गोष्टींचा फारसा संबंध नसतो. हे संयुक्त राष्ट्राच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या जागतिक आनंद अहवालावरून सिद्ध होते. या अहवालानुसार भारताचा आनंद निर्देशांक गेल्या काही वर्षापासून सतत घसरत चालला आहे. 149 देशांच्या यादीत भारत सध्या 139व्या स्थानी आहे. आणि अचंबित करणारी बाब अशी की दहशतवाद, दारिद्र्य, धार्मिक अतिरेक, बेरोजगारी इत्यादी प्रतिकूल परिस्थिती असणारे आपले काही शेजारी देश, अगदी पाकिस्तान सुद्धा आपल्यापेक्षा अधिक आनंदी दिसत आहे. नॉर्वे, डेन्मार्क, आइसलंड, स्वित्झर्लंड हे देश पहिल्या 4 क्रमांकावरती असून जागतिक महासत्ता असणारी अमेरिका 14व्या क्रमांकावर आहे. आनंद आणि सुख हे दोन्ही शब्द बऱ्याचदा समानार्थी असेच वापरले जातात. अगदी शब्दकोशातही त्याचा फारसा फरक आढळत नाही. तरीही दोघांमध्ये एक सूक्ष्म फरक असा की आनंद ही त्वरित होणारी प्रतिक्रिया आहे, तर आनंदाचे क्षण अथवा प्रसंग वारंवार सातत्याने आयुष्यात येत राहिल्यास मनाची जी स्थिती होते ते म्हणजे सुख. आनंद काय किंवा सुख काय या बऱ्याचशा ऐहिक, भौतिक, शारीरिक म्हणजे पंचेंद्रियांनी अनुभवायच्या आणि उपभोगायच्या गोष्टी आहेत. तर समाधान हे मात्र एक वेगळेच रसायन आहे. याच समाधानाच्या शोधात आज आपण प्रसिद्ध मनोविकास तज्ज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी सरांशी गप्पा मारणार आहोत. डॉक्टर आनंद नाडकर्णी सर मागील 30-35 वर्षापासून या क्षेत्रात कार्यरत आहेत. आपल्या सर्वांचेच ते लाडके आणि सर्व परिचित आहेत. सर IPH म्हणजेच इन्स्टिट्यूट फॉर सायकोलॉजिकल हेल्थ या महाराष्ट्रातील मानसिक आरोग्य आणि मनोविकासाच्या क्षेत्रातील एका नावाजलेल्या संस्थेचे ते कार्यकारी विश्वस्त म्हणून काम पाहतात. IPH ही संस्था महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगभरात ख्याती असणारी एक संस्था आहे. आम्ही सुमनकर आणि माझ्यासोबतचे सहकारी हे सर्वच या संस्थेला रोल मॉडेल म्हणून पाहतात. KEM हॉस्पिटलमधून MD झाल्यावरती 1986 मध्ये सरांनी पुण्यातील प्रसिद्ध मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या स्थापनेत मोलाचा वाटा उचलला. तर 1990 मध्ये त्यांनी IPH ची स्थापना केली. मागील 25 वर्षापासून किमान दिवसाला 11 ते 12 तास सर आजही OPD पाहतात.
सरांसाठी बालमानसशास्त्र, स्पोर्ट्स मेडिसिन, ग्रुप थेरपीच्या विविध टेक्निक्स, आरईबीटी, अध्यात्म अशा असंख्य विषयात सरांची विशेष रुची आहे. विविध विषयांवरती सरांची भाषणे, कार्यशाळा ऐकल्या की मन खरंच प्रसन्न होऊन जातं आणि असं वाटतं असं सारखंच ऐकावंसं वाटतं. साहित्य क्षेत्रात सरांची 19 अवॉर्ड विनिंग पुस्तकं प्रसिद्ध झाली आहेत. त्यात विषाद योग, गद्य पंचविशी, स्वभाव विभाव, त्या तिघांची गोष्ट, वैद्यक सत्ता, किंचित, एका सायकॅट्रिस्टची डायरी, मनोविकास अशी मराठीतच नाही तर इंग्रजी, कन्नड भाषांमध्येही सरांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. मराठी चित्रपटांसाठी गाणी, स्क्रिप्ट लेखन आणि अनेक पारितोषिक विजेत्या एकांकिकांचे लेखन सरांनी केलंय. त्या तिघांची गोष्ट या नाटकाला 2016 मध्ये सिडनीत मिफ्टा अवॉर्ड ही मिळालेला आहे. कासव या नॅशनल अवॉर्ड विनिंग चित्रपटाचे सरांनी स्क्रिप्ट क्रिएटिव्ह कन्सल्टंट म्हणून काम पाहिले आहे. देवराई या स्किझोफ्रेनियावरील मराठी भाषेतल्या पहिल्याच चित्रपटाला ज्याला नॅशनल अवॉर्ड मिळाला आहे त्या सिनेमात सरांनी कन्सल्टंट म्हणूनही काम केलंय. दरवर्षी किमान 30 लोकप्रबोधनकारक लेक्चर्स आणि त्याहून अधिक सेमिनार्स, वेबिनार्स सर आजही घेतात. अनेक पुरस्कार सरांच्या नावे आहेत. त्यात मानस नॅशनल अवॉर्ड, हिराबाई अवॉर्ड, ठाणे नगर रत्न पुरस्कार, समाज शिक्षक पुरस्कार, आरोग्य ज्ञानेश्वर पुरस्कार, पंडित सावळाराम मेमोरियल पुरस्कार आणि अनेक राज्यस्तरीय, देशस्तरीय पातळीवरचे पुरस्कारांनी सरांना गौरविण्यात आलेले आहे. राज्यस्तरीय 5 पुरस्कारांमध्ये 1 पुरस्कार त्यांच्या कार्याला, 3 पुरस्कार त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांना आणि 1 त्यांच्या नाटकासाठी मिळवणारे एकमेव आणि दुर्मिळ व्यक्तिमत्व आहेत. तसेच युनियन प्लॅनिंग कमिटीवरती सर ऍडवायझरी कमिटीवरती सदस्यत्वही सरांनी भूषवलेले आहे. तर मी सरांचे सुमन परिवारातर्फे मनापासून स्वागत करतो आणि संस्थेतर्फे देण्यात येणाऱ्या डिजिटल सन्मानपत्राचे सरांनी स्वीकारावं अशी मी सरांना विनंती करतो. अनेक मान्यवर आज आपल्याला अगदी नाशिक, पुणे, मुंबई, अमरावती, अकोले, अहमदनगर मधून जोडले गेले आहेत. सर्व मान्यवरांचंही मी स्वागत करतो आणि आजच्या वेबिनारसाठी जवळपास 452 रजिस्ट्रेशन झालेले आहेत. त्या सर्वांच्या म्हणजे समाधानाच्या शोधात आपल्याशी जोडले गेलेले आहेत. सर्वांचंच नाव घेता येणार नाही, त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो. आज आपल्या सर्वांच्या सोबत पुण्यातील सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ञ, आमच्या सर्वांचेच गुरु डॉक्टर विद्याधर वाटवे सरही आपल्यासोबत व्हिडिओ क्लिपद्वारे संवाद साधणार आहेत. तरी सरांनी आपल्या व्यस्त दिनचर्येत वेळ देऊन होकार दिला आणि आमच्या सर्वांचेच मनोबल वाढवले, निमंत्रण स्वीकारले, त्याबद्दल मी सरांचेही मनापासून स्वागत करतो आणि त्यांनाही डिजिटल स्वरूपामध्ये एक सन्मानपत्र स्वीकारण्याची विनंती करतो. धन्यवाद सर. वेबिनार संपल्यावरती आपण आपले मोजके विषय सुसंगत प्रश्न चॅट बॉक्स मध्ये विचारू शकता. सदर वेबिनार हा YouTube वरती अपलोड करण्यात येईल. काही टेक्निकल अडचणीमुळे मागचा वेबिनार अपलोड होऊ शकला नाही, त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो. तरी मी आमच्या टेक्निकल टीमला विनंती करतो की त्यांनी डॉक्टर विद्याधर वाटवे सरांचा दृकश्राव्य संदेश प्ले करावा आणि त्यानंतर डॉक्टर आनंद सरांशी आपण गप्पा मारणार आहोत आणि शेवटी प्रश्नोत्तरांचा सेशन असेल. जन्मल्यापासून सगळ्या प्राणी मात्रांचा एकच प्रयत्न चालू असतो, समाधान मिळवण्याचा. शरीराला आरामात ठेवणं, मनानं आनंदात राहणं, सगळ्यांचं प्रेम मिळवणं, सगळ्यांना प्रेम देणं, मदत करणं, हे म्हणजे समाधान आहे का? असा समाधानाचा एकच अर्थ सांगता येईल का? कारण प्रत्येक वयाला समाधान मिळण्याची कारणं वेगवेगळी होत जातात. भूक भागली की लहान बाळं तृप्त होतात, मायेच्या कुशीत त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलतं, शरीराला हवं ते मिळालं की ते खुश असतात. ही तृप्ती ह्या मुलांची म्हणजे समाधान आहे का? तर आणखीन थोडं मोठं झालं की मात्र इतरांनी कौतुक करावं म्हणून अगदी आवडीच्या गोष्टींचा मोह सुद्धा सोडून दिला जातो. घरी आलेल्या पाहुण्यांनी पुढं केलेलं चॉकलेट घेतलं तर आईला आवडणार नाही, हे जाणून मुलं ती मुद्दाम नाकारतात, पण त्याच वेळेला आईच्या डोळ्यात दिसणाऱ्या कौतुकाला सुखावतात. हे समाधान आहे का? प्रौढ वयात आपलं काहीतरी हरवत आहे,
अशी जाणीव कित्येकांना व्हायला लागते. पहिली ताकद कमी झाली, आपली इतरांना वाटणारी गरज कमी झाली, इथपासून मी खरंच इतरांना अडचण तर नाही ना, अशा अनेक शंका मनात यायला लागतात. आपण काहीही करण्यास असमर्थ आहोत ही जाणीव त्रास देऊ लागते. आपण आयुष्यात खरंच काही केलं का, अशी अस्वस्थता अत्यंत यशस्वी तसेच आनंदी मानल्या जाणाऱ्या माणसांना सुद्धा त्रास देऊ लागते. आयुष्याला अर्थ देताना आठवण होते ती वानस्पत्याश्रमाची. स्वतः आयुष्यभरात मिळवलेलं संचित इतरांना वाटणं, मुक्त पण जबाबदार जगणं, अपेक्षा विरहित पण सकारात्मक दिशेनं काम करीत राहणं, अशा कितीतरी गोष्टीतून पुन्हा एकदा जगण्याचा अर्थ आपल्याला नव्याने कळू लागतो. आणि अशा जगण्यातून जे मिळतं त्याला शाश्वत समाधान म्हणता येईल असं निश्चितपणे मला वाटतं. खूप छान सर. आपण गप्पांना सुरुवात करूया सर. थेट विषयावरती बोलण्या अगोदर मनात एक उत्सुकता आहे सर. ती अशी की आम्ही आपल्याला व्याख्यानाच्या आमंत्रणासाठी फोन केला आणि सहजपणे आपण विषय सुचवला, समाधानाच्या शोधात. असं अचानक सुचलं की मनात हा विषय रेंगाळत होता, याबद्दल नेमकं काय सांगाल? नाही, नेमकं काहीच नाही सांगणार. ते विचारलं आणि ते बाहेर आलं त्या वेळेला तो विषय. पण आता तू म्हणालास तसं आधी काही तो आला नव्हता, त्यावेळेला डोळ्यासमोर आला म्हणून बोललो. त्याच्या पलीकडे काही नाही. ठीक आहे, छान सर. छान आणि समाधान हे मानवी मेंदूच्या कुठल्या कप्प्यात असेल आणि ते मनाच्या यंत्रणेत असेल तर त्याच्या जन्माची काही गोष्ट आहे का सर? नाही, काय आहे, आपण जर समाधान या भावनेकडे बघितलं तर त्याच्या आपल्याला जी एक शास्त्रीय त्याची पार्श्वभूमी जर समजून घ्यायची तरच त्याच्या प्रतवारी काय आहे त्याची ती आपल्याला कळेल. मग त्याच्या लेव्हल्स कळतील त्या समाधानाच्या. कारण आपण ना मगासपासून असे खूप ते कन्सेप्च्युअली बोलतो, पण ते लोकांना आपल्याला सगळ्यांना कळायला त्या समाधानाच्या पातळ्या कोणत्या आहेत. मगाशी आता वाटवे सर पण म्हणाले ना, लहान मुलाचं पोट भरल्यावरती त्याचं समाधान होतं. तर या समाधानाच्या पातळ्या मेंदूच्या रचनेच्या दृष्टीनं किंवा मेंदूच्या विकासाच्या दृष्टीनं 3 आहेत प्रामुख्यानं. तर त्यातली पहिली जी समाधानाची पातळी आहे ती मेंदूच्या ज्या खूप पूर्वी डेव्हलप झालेले सेंटर्स आहेत, म्हणजे त्यांना आपल्या वैद्यकीय भाषेमध्ये लिंबिक सिस्टीम म्हणतात. बरोबर. तर तिथून आलेलं जे समाधान आहे ते खूप मूलभूत आदिम आहे आणि ज्याला मानसशास्त्रज्ञ फ्रॉइड आदिम प्रेरणा म्हणतो. तर त्या आदिम प्रेरणा ज्या आहेत, ज्याच्यामध्ये भूक आहे, ज्याच्यामध्ये तहान आहे, ज्याच्यामध्ये फ्रॉइडनं सेक्शुअलिटीचा समावेश केला त्या आदिम प्रेरणांच्या मध्ये, तर त्यांची तृप्ती झाली की त्यामधून मिळतं ते समाधान. पहिली पातळी, बेसिक पातळी. आता ह्या ज्या प्रेरणांच्या बद्दल बोलतोय फ्रॉइड, तर तिथे आपल्याला मेंदू विज्ञान सांगतं की माणसाच्या ज्या मूलभूत अस्तित्वाच्या प्रेरणा आहेत त्या सगळ्या त्या लिंबिक सिस्टीम मध्ये असतात. तो भाग पहिल्यांदा डेव्हलप झाला साधारणपणे 100,000 वर्षांपूर्वी. आणि तिकडे जी समाधानाची भावना होती ती कधी निर्माण व्हायची, तर समोर असलेल्या जीवशास्त्रीय धोक्यावरती मात केल्यानंतर पहिल्यांदा समाधान मिळायचं. म्हणजे माणसाच्या इतिहासामध्ये ना पहिल्यांदा जे समाधान आलं ते मी काहीतरी निर्माण केल्याचं नव्हतं, तर मी सुटलो ह्याचं होतं. मी समोरच्या वाघाच्या तावडीतून सुटलो, किंवा मी बुडताना वाचलो, किंवा मी वणव्यामधून बाहेर पडलो. हे जे समाधान होतं ते अडचणींवरती मात केल्याचं समाधान होतं. त्यामुळे पहिलं समाधान जे आलं ते ह्या पद्धतीने आलं, अडचणींवरती मात करता करता. त्याच्यामध्ये सुटका होती, रिलीफ होता. मग काय झालं की त्या समाधानाच्या बरोबरीनं एक जे समाधान पहिलं आलं माणसाला
ते कुठचं होतं मूलभूत पुन्हा, की जेव्हा आधी माणूस हा स्कॅव्हेंजर होता, म्हणजे इतर प्राण्यांनी मारलेल्या जनावराच्या मांसावरती तो गुजराण करायचा, तिथून तो जेव्हा हंटर झाला, म्हणजे तो शिकारी झाला आणि त्याने पहिल्यांदा सावज मारलं, तो सुद्धा समाधानाचा क्षण होता त्याच्यासाठी. पण हे सगळं आदिम पातळीवरचं समाधान आपण बोलतोय, की मारल्यावरचं, की आता मला भक्ष्य मिळालंय त्यावेळेचं, मी आता सुटलो त्यावेळेचं समाधान. आणि त्या समाधानापासून सुरुवात झाली, म्हणजे त्या आदिम पातळीवरच्या समाधानापासून सुरुवात झाली. गमतीची गोष्ट अशी आहे की निर्मितीचं समाधान ह्याच्या पाऊल खुणा ह्या साधारणपणे आपल्याला 70,000 वर्षापासून मिळतात. 70,000 वर्ष हा साधारण कॉग्निटिव्ह रेव्होल्युशन ती मानली जाते, म्हणजे माणूस विचार करू लागला, ती दुसरी पातळी आली. ह्या सगळ्या ज्या आदिम भावना होत्या त्याच्या मागे विचार नव्हता, मग मेंदूचा विकास झाला आणि विचार नावाची गोष्ट आली माणसाच्या जीवनात. आणि तिथं तो जो माणूस आहे त्याला निर्मितीचं समाधान मिळालं. म्हणजे आपल्याला काय दिसतं बघ, की ज्या वेळेला अग्नीचा शोध लागला तेव्हा प्रकाश निर्माण झाला ना, म्हणजे ती पण बरोबर. मेंदू मधली एक महत्वाचीच घडामोड होती. पण त्या प्रकाशाच्या जोरावरती जसं अन्न शिजवायला लागला किंवा तो भाजायला लागला, शिजवणं म्हणण्यापेक्षा, त्याच वेळेला आपल्याला त्याच्या नंतरच्या काळामध्ये गुहांमध्ये काढलेली चित्र दिसतात. चित्र का बरं काढली? ते निर्मितीचं समाधान असणार ना, म्हणजे त्याची झुळूक निर्मितीच्या समाधानाची ही माणसाला या कॉग्निटिव्ह रेव्होल्युशन नंतर लागायला लागली. पण मग ती जाणीव जी आहे ना निर्मितीच्या समाधानाची, ती माणसानं पुढं नेली. आणि त्या निर्मितीच्या समाधानाच्या मागे काय होतं, तर आपल्या मेंदूमध्ये असलेल्या दोन ट्रॅक्स आहेत मेंदूचे. एकाला म्हणतात आर्टिफॅक्शन, म्हणजे उपकरण तयार करण्याचा ट्रॅक, आणि दुसऱ्याला म्हणतात ऍब्स्ट्रॅक्शन, म्हणजे अमूर्त संकल्पनांचा वेध घेण्याचा ट्रॅक. या दोन्ही ट्रॅक्स मध्ये मिळून खरं माणसाच्या समाधानाची निर्मिती झाली. कारण निर्मिती ही या दोन ट्रॅक्समुळे होते. म्हणजे कसं ते सांगतो, की ऍब्स्ट्रॅक्शन जे असतं त्याच्यामधून सिम्बल्स निर्माण होतात, प्रतीक निर्माण होतात, भाषा, अंक, सूर, म्हणजे ते गणित हे सायन्स आहे, कारण ती संकल्पना आहे. ऍब्स्ट्रॅक्शन हे संकल्पनांवर काम करतं आणि आर्टिफॅक्शन हे ऍप्लिकेशनवर काम करतं. म्हणजे आज आपण त्याला बेसिक सायन्सेस आणि टेक्नॉलॉजी, डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी. तर सायन्स असतं ते जास्त ऍब्स्ट्रॅक्शन कडे असतं, टेक्नॉलॉजी असते ती उपयोजित, त्याचा उपयोग कसा होईल हे असतं. म्हणजे थेरॉटिकल फिजिक्स हे सायन्स असतं आणि त्याच्यावरती, त्यातल्या एखाद्या प्रिन्सिपलवरती तुझा आणि माझा मोबाईल चालतो, ते ऍप्लिकेशन असतं. बरोबर. तर ह्या ज्या मेंदूमधल्या दोन गोष्टी जशा विकसित व्हायला लागल्या, तसं माणसाला निर्मितीचं समाधान मिळायला लागलं, आणि ते फार महत्वाचं आहे. आणि त्या निर्मितीच्या समाधानाला असलेली हिस्ट्री आपण लक्षात घेतली पाहिजे, की आदिम भावनांच्या समाधानानंतर, त्या आदिम पातळीवरच्या समाधानानंतर माणसाला निर्मितीचं समाधान मिळालं. त्याच सुमारास ज्या वेळेला खास करून 12,000 वर्षापूर्वी शेतीचा शोध लागला, त्याच्यानंतरच्या काळामध्ये माणसामध्ये ती झुळूक होती अजून एका समाधानाची. ते होतं शेअरिंग मधलं समाधान. म्हणजे माझ्याजवळ असलेलं वाटणं सामायिकच होतं सगळं, त्यामुळे प्रत्येकाने घ्यायचं, प्रत्येकाला द्यायचं. तर त्याच्यामधलं समाधान पुन्हा बघा आदिम मधनं पुढे कसे आपण आलो, की तेव्हा समाधान नावाची गोष्ट नव्हती. तेव्हा हंटिंग होतं, खाणं होतं, ते अस्तित्व जपण्यासाठी खाणं होतं. पण जसा माणूस शेती करायला लागला, डोमेस्टिकेशन ऑफ ॲनिमल्स, म्हणजे पाळीव प्राणी त्यांच्याबरोबर जगायला लागला, तसं माणसाला हे समाधान मिळालं, की शेअरिंगचं, अनुभवाचं. म्हणजे बघा, अन्न ही गरज होती, पण अन्नामधून मिळणारं समाधान, याच्यामुळे रुचीचा जन्म झाला. त्याच्यामधून सगळं पाकशास्त्र निर्माण झालं बघा. नाही तर कशाला झालं असतं. माणसाला शेवटी
समाधान हवं होतं ना तृप्तीचं, पण त्याला त्याने वरची पातळी दिली बघा. ते आदिम तृप्तीचं होतं ते काय होतं, खाल्लं, हंट हंट केलं, खाल्लं, असं होतं. आता हे नाही, आता ह्याच्यामध्ये ना अन्न भोगता, पाक करता, सुखी भव, असं ते समाधानाची वरची पातळी आली खाण्यामध्ये सुद्धा. म्हणून पाकशास्त्र निर्माण झालं. मी दुसऱ्याला द्यायचं आदरातिथ्याचं समाधान. बघा समाधानाची पातळी कशी एक 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 वाढायला लागली माणसाच्या जीवनात. सहकार्याचं समाधान, सहकार्य गरज होती, नाहीतर ते तगला नसता, पण त्याच्यामध्ये समाधान मिळायला लागलं. ते कशाशी निगडीत होतं? ते निगडीत होतं स्थिरतेशी, की आम्ही एकत्र आहोत तर मग आमच्या जगण्याची शक्यता वाढते. चला एकत्र आहोत ना, बरं वाटलं. त्याच्यातून काय निर्माण झालं? बिलॉंगिंगनेस. बिलॉंगिंगनेसचं समाधान, त्याच्यातून काय निर्माण झाले? नातेसंबंध. आणि माणसाची गंमत कशी आहे, जी गोष्ट समाधानासाठी निर्माण करतो त्याच गोष्टीमधून असमाधान निर्माण करतो. नातेसंबंध निर्माण केले समाधानासाठी, त्यातून असमाधानाची पण निर्मिती केली, त्याच्याकडे आपण नंतर येऊ. पण समाधानाच्या छटा वाढवत नेणं हेच संस्कृतीचं मूलभूत काम आहे. त्यामुळे सिव्हिलायझेशन जेव्हा तयार झाल्या, माणूस वसला 6 ते 9 हजार वर्षांच्या कालखंडामध्ये, तेव्हा मग समाधानाला अजून एक आयाम मिळाला, की अभिव्यक्तीचं समाधान. माझ्या सगळ्या कला आहेत, त्याच्यातून मला अभिव्यक्तीचं समाधान मिळतं. मी शोध लावला, त्याच्यातून मला त्या शोधाचं समाधान मिळतं. म्हणजे ते समाधान, म्हणजे आधी लिम्बिक सिस्टीम होती, आता हे कॉर्टिकल समाधान. दिस इज बेस्ड इन द सेरेब्रल कॉर्टेक्स. आणि त्या सेरेब्रल कॉर्टेक्स मधल्या समाधानाचे अनेक पैलू निर्माण झाले. आणि मग साधारण 6 ते 8 हजार वर्षापासून माणसाला वाटलं की अरे समाधानाची अजून एक पातळी काय आहे, तर ती बाह्य जगावरती अवलंबून नसलेलं समाधान कशात आहे. आणि तिथं माणसाचा प्रीफ्रंटल निओकॉर्टेक्स हा वाढायला लागला. आणि मग माणूस शोधायला लागला की हे कशावर अवलंबून नसणारं समाधान कशात बाबा आहे, कशातून ते मिळेल मला. आणि तू मगाशी शब्द वापरला सुख आणि आनंद, पण त्याचे आपल्याकडच्या तत्वज्ञानामधले अर्थ असे आहेत की जे प्राप्तीवरती आधारित आहे ते सुख, आणि जे प्राप्तीच्या पलीकडे आहे तो आनंद, हा आपल्या परंपरेतला अर्थ आहे. आणि म्हणून जो कोणत्याही प्राप्तीवरती आधारित नसलेला आनंद शोधायला बाहेर पडतो त्याला संन्यासी म्हणतात. आणि म्हणून आपल्या भारतातल्या सर्व प्रख्यात संन्यासांच्या नावापुढे आनंद जोडलं जातं. चिन्मयानंद, विवेकानंद, सगळे श्रद्धानंद. त्यामुळे आपण आपली परंपरा सुख आणि आनंद या 2 शब्दांकडे अशा पद्धतीने पाहते. मग आता हा जो आनंद आहे तो सच्चितानंद मधला आनंद आहे. तो फक्त क्षणिक आनंद नाही. तुझे मगाशी म्हणालास तो आनंद आपल्याकडे क्षणिक आनंद म्हणून नाही वापरलेला. आपला आनंद हा हॅपीनेस या अर्थानं नाहीच वापरलेला. आपला आनंद हा शब्द ब्लिस या अर्थानंच वापरलाय. आणि आपल्याकडचं सुख हे हॅपीनेस या अर्थानं वापरलंय. म्हणूनच तो सच्चितानंद हा परम आनंद म्हटलाय. मग आता माणूस जेव्हा स्वतःच्या मनामध्ये असा आनंद शोधायला लागला तेव्हा त्याला कळलं की जर तू स्व अहंकार काढून टाकलास तर तुला खरा आनंद मिळेल. ही निओकॉर्टेक्सची किमया आहे. की माणूस असं म्हणाला की आपल्याकडे यज्ञ तप, तर त्यामुळे तू तप केलंस, स्वतःला शुद्ध केलंस, यज्ञ केलास, तू स्वामित्व सोडून दिलंस, दान केलंस आणि त्याग केलास, तू स्वामित्व सोडून दिलंस, तर त्यामधून तुला जे समाधान मिळणार ते सेल्फलेस असेल. मग आता कुठे आली बघा ही समाधानाची निओकॉर्टिकल पातळी आली, की ज्याच्यामध्ये सेल्फच्या पुढे जा, सेल्फला डिझॉल्व्ह करा,
त्याच्यातून तुम्हाला समाधान मिळणार आहे. आणि असं करत 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 तुम्ही जेव्हा जे करत आहात त्याच्याशी इतके तादात्म्य व्हाल की तुमच्या मधला स्व संपूर्णपणे गळून पडेल, तेव्हा जो तुम्हाला आत्मा आनंद मिळेल ते सर्वोच्च समाधान, ते निओकॉर्टिकल. आणि तिथे तुम्ही वेगळे राहणार नाही या चराचरापासून. आणि म्हणून त्या ऐक्याच्या समाधानाला अद्वैत म्हटलेलं आहे. अशा प्रकारे लिम्बिक सिस्टीम, कॉर्टेक्स आणि निओकॉर्टेक्स अशा समाधानाच्या पातळ्या असतात. त्या समाधानाच्या अनंत शेड्स असतात आणि या सगळ्या शेड्स तुमच्या माझ्यामध्ये एकाच वेळी असतात. कारण आपल्या सगळ्यांच्या मेंदूमध्ये लिम्बिक सिस्टीम आहे, कॉर्टेक्स आहे आणि निओकॉर्टेक्स आहे. म्हणून आपण समाधान हे एका गोष्टीशी निगडित न करता किंवा मर्यादित गोष्टींशी निगडित न करता आपण समाधानाचे अनंत मार्ग शोधत गेलो तर आपण त्या प्रत्येक छटेमधून आपल्यामधल्या समाधान निर्माण करण्याच्या क्षमतेचा विकास करत जाऊ शकतो. आणि ते आपण केलं पाहिजे. आणि तो खरं म्हणजे आपल्या जीवनाचा एक महत्वाचा गोल, एक महत्वाचं उद्दिष्ट असलं पाहिजे. पण आपण प्राप्तीमध्येच अडकून पडतो, लिम्बिक सिस्टीम मध्ये. आपण मालकीमध्येच अडकून पडतो, लिम्बिक सिस्टीम मध्ये. आणि म्हणून आपण प्राप्ती आणि मालकी याच्यामध्ये जर समाधानाला बंदिस्त केलं तर आपण असमाधानाला जन्म देत असतो. हे माणसाने लक्षात ठेवावं. पुढे वा सर, छान. पुढचा समाधानाची सर्वसमावेशक अशी काही व्याख्या नक्की करता येईल का सर आता आपल्याला? आपण बोललो त्याच्यावरती की अशी आणि एक व्याख्या नाही आहे. ही वेगवेगळ्या तऱ्हेच्या छटा आहेत एका समाधान या भावनेच्या. त्याच्या एका अंगाला हे प्राप्ती आणि मालकीचं समाधान आहे आणि एका अंगाला मी मिसळून गेलो असं समाधान आहे. मी नाहीच उरलेलो. बुद्धाचा जो अनात्मवाद आहे त्याच्यामध्ये त्यानं आपल्याला काय सांगितलं की हा मी सगळीकडे गडबड करतो. वेदांतही आपल्याला तेच सांग. तर हे मीच्या गडबडीवरचे जे सगळे उपाय आहेत ना समाधानाचे, ते सगळे संस्कृतीने आणि तत्वज्ञानाने सांगितले. आणि तुम्ही भौतिक सुखांच्या मध्ये अडकून राहू नका. फक्त लिम्बिक सिस्टीम मध्ये नका अडकून राहू. तुम्ही निदान कॉर्टेक्सच्या लेव्हलला तरी या. निदान तुमच्या समाधानाला मॅच्युअर करा. हो, खाणं हे फक्त असे बकाबका नका खाऊ. त्याच्यातून कलिनरी आर्ट्स डेव्हलप करा, पाकशास्त्र डेव्हलप करा. म्हणून प्रत्येक ठिकाणी कलेने काय केलंय ना, तर त्या समाधानाला एक वेगळा आयाम दिला, वेगळं परिमाण दिलं. म्हणजे संगीताने ऐकण्याला वेगळं परिमाण दिलं आणि समाधान केलं. बरोबर. साहित्यानं वाणीला तसं केलं. तर निदान तुम्ही रॉ आणि कुठल्याही अशा रानटी समाधानापेक्षा निदान थोड्या प्रगत समाधानाकडे तरी या. ते वरचं उन्नत समाधान नंतर बघू, आपल्या वाटेला आलं तर. सर, पण ह्या सगळ्या गोष्टीवरती म्हणजे साधारणपणे स्वभाव, जनुके, पैसा, अनुभव किंवा भूगोलीय ठिकाण अशा विविध गोष्टींचा परिणाम होतो का? हो. आता कसं असतं बघ की तू जे आता हे सगळं म्हणालस त्याच्यामध्ये काय आहे की समाधानाची कोणती व्याख्या बहुसंख्य माणसं घेऊन जाणार त्याच्यावरती अर्थात त्या वेळचं त्या समाजाचं नॉर्मल ठरतं ना. म्हणजे आज आपल्याला एका बाजूने प्राप्ती आणि मालकीच्या समाधानाला समाजामध्ये आज मोठं स्थान आपण दिलंय आणि आपण तेच म्हणतो की अरे आधी मला काय पाहिजे, स्वतःच्या मालकीचं घर पाहिजे. मग ते झालं, मग काय पाहिजे आता 2 BHK नको, 3 BHK पाहिजे. अच्छा, ते पण मिळालं, मग काय पाहिजे, मग आता मला जरा गावाकडे घर बांधायचंय. मग ते केल्यावर काय पाहिजे, मला आता फार्म हाऊस बांधायचं. म्हणजे आपण काय करतो, आपण मालकीच्या चक्रामधून समाधानाची मुक्तता करतच नाही कधी. म्हणजेच काय, तू जो प्रश्न विचारलास की या सगळ्याचा परिणाम होतो का,
ते जे ऍव्हरेज मानलं जातं की अरे हे एवढं असलं पाहिजे तर ते स्टेबल आहे बा. आता आता तू ह्या IT कंपनीत इतकी वर्ष काम करतोयस, मग तुझी गाडी हीच कशी? जरा अधिक वरची गाडी पाहिजे होती ना तुला. बघ ना, आपले सगळे जे मापदंड आहेत, बेंचमार्क्स आहेत, ते प्राप्ती आणि मालकीशीच आहेत. मार्क मिळण्यापासून, ऍडमिशन मिळण्यापासून. हो, IIT ला गेला का सॉलिड. म्हणजे प्रत्येक ठिकाणी काहीतरी तुम्हाला मिळावं लागतं. बायको मिळावं लागते, नवरा मिळावा लागतो. तिथे सुद्धा प्राप्ती, की प्राप्तीच्या पुढे आम्ही समाधानाला नेतच नाही. ती गडबड आहे का? हो, ती गडबड आहे. आणि संस्कृती आपल्याला असं सांगते, मगाशी जे आपण बोलत होतो, की प्राप्तीच्या पुढे असलेली समाधान बघा ना तुम्ही. म्हणजे एक साधं उदाहरण सांगतो तुला, की म्हणजे तुम्ही काय फार आध्यात्मिक नका बनू, रसिक बना. रसिक, रसिकतेचं जे समाधान आहे ना, चांगला चित्रपट पाहणं, चांगलं पुस्तक वाचणं, चांगलं संगीत ऐकणं, चांगले मित्र जमवणं, किती महत्वाचं समाधान आहे. ते कॉर्टिकल समाधान आहे, ते मोठ्या मेंदूचं समाधान आहे. तेवढं तर आपण करूया. म्हणजे लोक काय करतात, लोक पैसे कमावतात, मग त्याच्यानंतर ते ना कुठेतरी लाखो रुपये खर्च करून टूरला जातात. बघतात काय? काही नाही, फक्त फोटो काढतात. म्हणजे त्या संस्कृतीचा इतिहास तुम्ही बघितलात का? त्या देशाच्या इतिहासाबद्दल तुमच्या ज्ञानामध्ये काय भर पडली? काही नाही, पटपट पटपट फोटो काढले. म्हणजे मग आमच्याकडे आज 21व्या शतकामध्ये खूप खरं म्हणजे समाधान वाढवण्याच्या वेगवेगळ्या क्रिया उपलब्ध आहेत. आता काही जणांनी समाधान कसं शोधलं आपल्या कोविडमध्ये? नवीन शिकून. आणि मग सगळेजण ऑनलाईन गेले आणि खूप सारे क्लासेस केले लोकांनी, तरतऱ्हेचे, संगीतापासून, भाषांपासून ते मॅथमॅटिक्स पर्यंत. नवीन शिकण्याचं समाधान हे कॉर्टिकल आहे. नवीन शिकण्याच्या समाधानाला आम्ही कसं लहानपणापासून काढून टाकलं बघा. मार्क मिळायला पाहिजेत, अभ्यास. मग अभ्यासाला इतक्या निगेटिव्ह इमोशन लावून टाकल्या की अभ्यासामध्ये समाधान आहे, त्याच्यातून स्वाध्यायाचा जन्म होतो, हे आम्ही विसरलो. आणि काय म्हणायचं, मनुष्य आयुष्यभर विद्यार्थी असतो. ते काही नाही, पुस्तकात गेलं ते. पण अभ्यासामध्ये समाधान आहे हे आम्हाला कोणी सांगितलंच नाही. गंमत येते अभ्यास करताना, हे कोणीच नाही सांगितलं. अभ्यास करायच्या मार्कांसाठी. म्हणजे आम्हीच आमच्या समाधानाचे किती दोरे कापले, नाही का? हा आपण आज विचार जरी करायला लागलो तर आपल्याला, आपण स्वाध्याय म्हणून काय करावा, आपण सगळेजण जे ऐकतोय त्या सगळ्यांनी, की मी समाधानाची कोणती नवीन छटा गेल्या 24 तासामध्ये शोधली. बघा, मी अनोळखी माणसाला मदत केली, ते पण समाधान आहे. मी माझ्या घरातल्या व्यक्तीची एक गरज लक्षात घेऊन तिला मदत केली, ते पण समाधान आहे. मी छान गाणं ऐकलं, हे पण समाधान आहे. मी स्वतः केलेलं इतरांना खाऊ घातलं, हे पण समाधान आहे. 24 तासामध्ये किती तऱ्हेची समाधानं तुम्हाला मिळाली. आणि त्यातली कोणती समाधानं ही आरोग्याला पोषक होती. हो, तसं तर काय, धूर काढूनही समाधान मिळतं. हो की नाही? पण धूर काढायचं समाधान आणि सूर काढल्याचं समाधान याच्यात फरक आहे का नाही? माणसाला ते बघायला पाहिजे की धुराचं समाधान पाहिजे का सुराचं समाधान पाहिजे. आणि त्याच्यामध्ये सुरा नको बरं का. म्हणजे ती सुरा, संगीतातला सूर या अर्थानं हे केला. म्हणजेच माणसाला समाधानामध्ये अजून एक माणसाच्या पीळ आहे, तो आता सगळ्यांना सांगितला पाहिजे. तो पीळ असा आहे की माणसाला नेहमी तात्कालिक समाधान, मगाशी तू म्हणालास तसं क्षणिक समाधान आणि लांब पल्ल्याचं समाधान, ह्याचा समतोल राखायला गडबड होते माणसाची. कशी गडबड होते बघा. काही माणसं अशी असतात, ती म्हणतात लांब पल्ल्याचं समाधान, रिटायरमेंट नंतर गावाकडे घर बांधायचे आणि त्याला नाव द्यायचंय श्रमसाफल्य. मग त्याच्यासाठी ते इतके पैसा कमवतात, म्हणजे असं बचत करतात
की आयुष्यामध्ये कधी स्वतःवरती 2-4 पैसे खर्च नाही करत, कधी बायकोला वेडी नाही आणत, कधी मुलांना चॉकलेट नाही आणत. कशासाठी? त्याच्यासाठी. छोटी छोटी समाधानं माणसं मोठ्या समाधानासाठी रद्द करून टाकतात ती समाधान. आणि काही माणसं अशी असतात, ते म्हणतात जिंदगी आज है कल नहीं यार, चलो बैठो, आज मजा कर लेते. कोणी बघितलंय 10 वर्षानंतर 20 वर्षानंतर त्याला? म्हणजे बघा कसं असतं की काही जणांना लांब पल्ल्याचं समाधान पाहिजे असतं, काही जणांना अगदी छोटं. म्हणजे पूर्वीच्या पिढीचं काय होतं, घर बांधणं. आज तुम्ही IT मधल्या 25च्या मुलाला विचारा, तो म्हणतो घरामध्ये पैसे अडकून कशाला ठेवू, मी तर भाड्याच्याच घरात राहीन. आणि तो तुम्हाला कॅल्क्युलेट करून दाखवतो. कारण त्याला तो लॉंग पल्ल्याची स्थिरता रिटायरमेंट नंतर वगैरे त्याला नकोच आहे. लक्षात आलं? त्यामुळे हा जो बॅलन्स आहे ना, की लांब पल्ल्याचं शॉर्ट टर्म सॅटिस्फॅक्शन अँड लॉंग टर्म सॅटिस्फॅक्शन, याचा बॅलन्स कसा राखायचा, हे माणसाच्या पुढचं, आजच्या माणसाच्या पुढचं फार मोठं आव्हान आहे. आणि तो बॅलन्स त्याने जर शोधला नाही तर तो आयदर या टोकाला जाईल किंवा त्या टोकाला जाईल. हे माणसानं लक्षात घेणं ही फार गरजेची गोष्ट आहे. निखिल? सर, पण ह्याच्यामध्ये असं आयडियल समाधान कुठलं म्हणता येईल का आपल्याला, की हे समाधान अजिबातच नाही. आयडियल आहे? आणि ती गडबडच आहे ना आपली, की आपण आयडियलच्या नादामध्ये एक्सलन्सला विसरून जातो. ही आपली गडबड आहे. आपण आदर्शाच्या नादामध्ये उत्कृष्टाला विसरून जातो. आणि उत्कृष्टता ही कधीही एक पदरी असते का हो? नसतेच. माणसाचं आपल्याला एखादी महाभारत कादंबरी सोडा, महाभारत, आपल्याला महाभारत का आवडतं? कारण त्याच्यामध्ये व्यक्तिमत्वांचे विविध अंग आणि ढंग आहेत म्हणून. अनेक स्वभावांची माणसं आहेत, अनेक संघर्ष आहेत. हो, जगामध्ये एक पदरी गोष्ट आहे का? आणि ती जर नसेल तर एक गोष्ट आयडियल आहे का? आणि जर आपापल्या सगळ्यांची व्यक्तिमत्व वेगळी वेगळी असतील तर मग आपल्या सगळ्यांच्यासाठी एक आयडियल समाधान असेल का? हा, असं म्हणता येईल की माणुसकी दाखवल्याचं समाधान हे सगळ्या माणसांच्या साठी उपलब्ध असलेलं समाधान आहे. आणि म्हणून आयडियल असं न म्हणता आपण म्हणू की माणुसकी दाखवल्याचं, म्हणजे मगाचं निओकॉर्टिकल, ते समाधान असेल तर ते जास्त उन्नत समाधान आहे असं आपल्याला म्हणता येईल. तरीही त्याला आपण आयडियल नाही म्हणायचं. कारण ते जेव्हा समाधान उन्नत असेल त्यावेळेला मी या कॉर्टिकल लेव्हलच्या समाधानांच्या मध्ये सुद्धा किती आहे हे मला बघायला पाहिजे ना. म्हणजे मला छोटे छोटे जे क्षण आहेत त्यांचंही समाधान मला घेता आलं पाहिजे. लांब पल्ल्यावरती मला ज्ञानाचं, नवीन शिकण्याचं समाधान घेता आलं पाहिजे. आणि मला देण्याचंही समाधान घेता आलं पाहिजे. अरे देतोय 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 देत जातोय, तर तेही समाधान आहे ना. आणि म्हणून जसा जसा म्हणजे तू विचारशील की आयडियल नाही पण उन्नत समाधान कुठलं, तर ज्या समाधानाच्या मधला मी गळून जातो, अनुभव उरतो, अहंकार जातो, ते सगळ्यात महत्वाचं समाधान. पण ह्यामध्ये सर, जर आपण असं जर काय पाहिलं तर मग आनंद, सुख आणि समाधान ह्या एकच गोष्टी आहेत की वेगवेगळ्या गोष्टी आहेत? बघ, हा, आपण आता सोयीसाठी असं करू की जी आदिम भावनांच्या लेव्हलला आहे त्याला सुख म्हणू, जे कॉर्टिकल लेव्हलच्या भावनाला आहे त्याला समाधान म्हणू, आणि जे निओ कॉर्टिकल लेव्हलला आहे त्याला आनंद म्हणू. हे आपण आता आपल्या सोयीसाठी तयार केलेलं आहे. पण हे तिन्ही लोकांच्याकडे आहे, कारण मेंदू सगळ्यांकडे आहे. मग आता तुम्ही शब्दांची उलटापालट करा, मला काय म्हणायचं नाही. आता तुम्ही त्यातला अर्थ मी काय सांगतोय ते बघा. प्राप्ती मालकी एक टप्पा, प्रक्रियेमधलं समाधान आणि अनुभवातलं समाधान दुसरा टप्पा, संकुचित मी गेला तिसरा टप्पा. सोपं आहे. हे तिन्ही टप्पे आपल्याला उपलब्ध आहेत. मग माणूस असा इकडून इकडे जाऊ शकतो, म्हणजे अतिशय संकुचित समाधानाकडून अतिशय व्यापक अशा समाधानाकडे जाऊ शकतो. आता विश्वात्मके देवे म्हणू शकतो. आणि हे सगळं सगळ्यांमध्ये आहे. तर मग आपल्याला ना पाश्चात्य विचारसरणीमधून ही चूक पडली आहे. असं करा, असं करा, असं करा, हे नाही तर ते नाही तर ते. आपलं मेंदू असं चालतच नाही. मुळे
त्यामुळे आपल्या मेंदू हा अनेक शेड्स वरतीच चालतो, आपण त्याला का रिस्ट्रिक्ट करतोय? त्यामुळे सगळ्यांना सगळं अवेलेबल आहे असं आपण सांगितल्याशिवाय माणसं अधिक उच्च आणि अधिक उन्नत अशा समाधानाचा शोध कसा घेतील? मग ते फक्त त्या लिंबिक सिस्टीमच्या समाधानातच अडकून पडतील, त्या प्राप्ती आणि मालकीवरती, हो की नाही? त्यामुळे सगळ्यांना सगळं उपलब्ध आहे. म्हणजे आता आपण जी आत्ताच्या आपल्या डिस्कशनसाठी क्लासिफिकेशन केलं, तर त्यातला सेल्फलेस आनंदापासून सच्चितानंदाचा आनंद ही निओकॉर्टिकल भाग झाला. सगळ्या तऱ्हेचं निर्मितीचं समाधान, सहकार्याचं समाधान, हे सगळं कॉर्टिकल भाग झाला. आणि आदिम समाधान हा प्राप्ती आणि मालकीचा झाला. आता ह्या तिन्हीमधून आपण जाणार, मग आपण काय म्हणायचं? प्राप्ती आणि मालकीच्या समाधानापासून हळूहळू आपण अनुभवाच्या समाधानाकडे आणि प्रक्रियेतल्या समाधानाकडे आलो. तिथून हळूहळू आपण त्या मीच्या पलीकडे गेलो. अशा पद्धतीने आपण गेलो तर चांगलंय बाबा. मग आता ज्याची त्याची शेड आणि ज्याची त्याची गती आणि ज्याची त्याची दिशा त्याने शोधावी. सर, मग याच्यामध्ये एका व्यक्तीचं, एका समूहाचं आणि देशाचं असं समाधान वेगवेगळं असतं की एकच असतं? एकही असतं आणि वेगळं वेगळं पण असतं. पण जो समाज जास्त पुन्हा निओकॉर्टेक्स कडे जातो तो टिकतो. जो समाज फक्त प्राप्ती मालकीमध्ये अवलंबून राहतो त्याचं विघटन होतं, समाजाचं सुद्धा आणि देशाचं सुद्धा. म्हणूनच हा जो प्रवास सांगितला मी विकासाचा, हा व्यक्तीचाही असतो आणि तो संस्कृतीचाही असतो. ज्या संस्कृतींना मॅच्युअर कॉर्टेक्स आणि निओकॉर्टिकल टच होता त्या टिकल्या, आणि ज्या संस्कृती जास्त जास्त करत त्या तृप्तीच्या मालकीच्या सुखाकडे गेल्या त्या संस्कृतींचं विघटन झालं. हा इतिहास आहे. त्यामुळे व्यक्तीमधूनच समष्टी निर्माण होते आणि पुन्हा ती समष्टी व्यक्तीवरती प्रभाव टाकते, असं ते चक्र आहे. हे आपण समजून घेताना लक्षात घेतलं पाहिजे. सर, समाधानाच्या शोधात जर आपण आपला स्वतःचा प्रवास पाहिला, म्हणजे तुमचा स्वतःचा प्रवास पाहिला, तर तो कसा होता आणि त्याची काही महत्वाची वळणं आपण दर्शकांना सांगू शकाल का? हा, आता म्हणजे माझा व्यक्ती म्हणून काय मला फार बोलायला आवडेल असं नाही, पण तू आता प्रश्न विचारलास तर मी सांगतो की माझ्या कौटुंबिक पार्श्वभूमीमुळे, माझ्या आई वडिलांच्यामुळे मला मुळामध्ये प्राप्ती आणि मालकीच्या समाधानाबद्दल फार असोशी नव्हती. मला ज्ञानाच्या समाधानाबद्दल होती. म्हणजे मला ज्ञान मिळवायचंय, शिकायचंय, हे होतं. माझ्या वडिलांच्यामुळे माझ्यामध्ये सेवावृत्ती होती, शिकण्याचा भाग होता. आणि त्याच्यामुळं माझ्यामध्ये तो जो आपला पहिला टप्पा होता की नाही आदिम सुखाचा, तो माझ्यामध्ये इतरांच्या सरासरीपेक्षा थोडासा कमी होता. नव्हता असं अजिबातच नाही, थोडासा कमी होता. म्हणजे मी साधारणपणे FY ला असताना, 11वी माझी SSC आहे, त्याच्यानंतर FY ला असताना, FY आणि इंटरच्या मध्ये जवळजवळ 3 महिने मी अमेरिका, कॅनडा त्या काळात फिरलो आणि राहिलो. पण मला अजिबात वाटलं नाही. म्हणजे मला लोक आता विचारतात की अरे तू त्या काळात अमेरिकेला गेलास, 3 महिने राहिलास, तुला वाटलं कसं भारतात परत यावंसं? पण म्हणजे प्रामाणिकपणे सांगतो की माझ्या मनात विचार नाही आला. हा देश मी बघायला गेलोय आणि नंतर मला आपल्या देशात यायचंय, असं होतं. तर ते कदाचित त्यामुळे आता तू विचारलंस म्हणून लक्षात येतं की ते प्राप्तीचं, त्या तऱ्हेच्या जीवनशैलीचं फार आकर्षण नसावं असं दिसतं. सो माझ्या बाबतीमध्ये तो भौतिक आणि भावनिक, म्हणजे भौतिक सुखाची प्राप्ती आणि भावनिक समाधान, ते कॉर्टिकल लेवलचं, की मला ते ज्ञानातून मिळेल, मला ते मित्रांमधून मिळेल, मला ते प्रवासातून मिळेल, मला ते कलांमधून मिळेल, हा भाग माझ्यामध्ये जात्याच जास्त असला पाहिजे. आणि त्याच्यातून तो जो पुढचा भाग आहे की सेल्फच्या पुढे जाण्याचा, मर्यादित सेल्फच्या पुढे जाण्याचा, हा भाग मात्र मला ज्यांच्या ज्यांच्या रोल मॉडेल म्हणून मी संपर्कात आलो त्यांच्याकडून मिळाला. आणि त्यामध्ये माझे शिक्षक आहेत, माझे वेगवेगळ्या क्षेत्रातले मेंटर्स आहेत, ग्रंथ आहेत, इतिहासातल्या व्यक्ती आहेत. तर ह्या सगळ्यांच्यामुळं मला असं वाटलं की बाबा सेवा हा आपला महत्वाचा भाग आहे
आणि सेवा आपण करायची तर समाजाचा दृष्टिकोन बदलणं या प्रोसेसला आपल्याला जास्त महत्व द्यायचंय. तर त्यातून पॉसिबली तो मला जो आनंद म्हणजे निओकॉर्टिकल टच म्हणतो तो मला पॉसिबली त्याच्यातून मिळाला असेल. तर माझं स्वतःचं इक्वेशन हे मला असं दिसतं आणि त्याच्यामधला जशी वर्ष पुढे पुढे गेली तसा त्यातला तो सुख प्राप्तीवालं सुख मालकीवालं सुख हा भाग हळूहळू अजून कमी झाल्याचं मी माझ्या जीवनामध्ये पाहतो. की म्हणजे राहतं घर सोडून माझ्या नावावरती काहीच नाही वगैरे टाईपचं, किंवा माझ्या वैयक्तिक मालकीचं वाहन सुद्धा नाही. मी फक्त कामासाठी स्वस्तीची गाडी वापरतो. सो वगैरे वगैरे. सो अशा काही गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये पण मी प्रवास खूप करतो, मी पुस्तकांवर खूप पैसे खर्च करतो, मी छान खातो. हा, कारण मला रुची म्हणजे ते कॉर्टिकल समाधान आवडतं. मला लोक आवडतात, लोकांच्या बरोबर मी जातो, मी कोणत्याही स्तरातल्या लोकांच्या बरोबर खूप चांगला मिक्स होतो, कारण मला जोडल्याचं समाधान असतं, मला जोडून घ्यायला आवडतं. सो हे काही जे माझे भाग आहेत ते या वर्षांच्या नुसार वाढत गेलेले मला दिसतात आणि त्याच्यामधून मला मदत करणं हे बऱ्याच वेळेला आपोआप होतं. त्यातला भौतिक भाग बाजूला पडतो. म्हणजे आता 7-8 किती वर्ष झाली हे मी विसरलो की मी प्रायव्हेट प्रॅक्टिसच बंद केली पहिली 30 वर्ष, 25, 27, 28 वर्ष. पण नंतर आता वाटलं की नको, आता प्रायव्हेट प्रॅक्टिस बंद करू. आता आपण आपल्या संस्थेमध्येच आपण पेशंट बघू, त्याच माध्यमातून आपण रुग्णसेवा सुद्धा देऊ. तर असं होत असतं. आता माझं जे झालं ते प्रत्येकाने करावं असं माझं काहीच म्हणणं नाही. हा, प्रत्येकाने आपापला बॅलन्स शोधावा, की तो शोधताना तुमचं आरोग्य, तुमचा दिनक्रम, तुमचा स्टॅमिना हा जास्तीत जास्त कसा चांगला राहील हे आपण बघावं. आणि ते प्रिस्क्रिप्शन जे आहे ना ते स्वतः बनवायचंय. त्याच्यासाठी शोधक राहायला पाहिजे. त्याच्यासाठी थोडं आपल्या अनुभवांच्या कडेच आपण पुन्हा एकदा पाहायला पाहिजे की ह्याच्यातला क्षणिक आनंद देणारा भाग कुठला होता, ह्याच्यातला अधिक टिकाऊ आनंद देणारा भाग कुठला होता, हे आपण शोधत राहायला पाहिजे. तर ते आपण जर शोधत राहिलो तर आपल्याला गंमत येते. म्हणजे माझ्या स्वतःच्या बाबतीमध्ये अभ्यासाचा आनंद मला प्रचंड मिळतो. म्हणजे इतिहासातून मिळतो, तत्वज्ञानाच्या वाचनातून मिळतो, संगीत ऐकण्यामधून मिळतो, खूप सुंदर मोठ्या तरतरेच्या मित्रांबरोबर गप्पा मारताना मिळतो, मजा असते. सो असं ना तुम्ही समाधानाचा असा पॅटर्न केलात ना, हा माझा समाधानाचा पॅटर्न, तर असं नाहीये ना. तिथे पण इव्होल्युशन आहे. म्हणजे माणसाला इव्होल्युशन आहे, भावनांना इव्होल्युशन आहे, मग समाधानाला उत्क्रांती का नाही? त्यामुळे समाधान हे सुद्धा उत्क्रांत होत असलेलं असेल, ती काय समाधानाचं तळ नाहीये, तो समाधानाचा ओघ आहे, समाधानाचा सुद्धा प्रवाह आहे. कारण शेवटी जर आयुष्य डायनॅमिक असेल तर समाधान एका ठिकाणी असलेल्या डबक्यासारखं किंवा तळ्यासारखं कसं असू शकेल? पण सर ह्याच्यामध्ये वयानुसार समाधान मिळवण्याच्या पद्धती पण बदलतात का? जसं तुम्ही आता म्हणालात तसं. सर्वसामान्यांसाठी बदलतात. पण आता काही जण जे असतात, ज्ञानेश्वर असले, शिवाजी महाराज असले, तर त्यांच्या आधीच बदललेले असतात. हा, त्यांचा हार्डवेअरच वेगळं लावून आलेले असतात काही मंडळी. पण काही जणांना ते गांधीजींसारखा माणूस की त्याला 30च्या नंतर सापडलं, असं होतं. टिळकांसारखा माणूस की ज्याला कॉलेजात असताना सापडलं. म्हणजे माझा शोध आणि माझं समाधान कशात असणार आहे. विवेकानंदांना रामकृष्णांच्याकडे आल्यावर सापडलं. हे मोठ्या माणसांचं असतं. पण मोठी माणसं याचा अर्थ त्यांना ते लगेचच सापडायला हवं असं नाही. म्हणजे खूप सारे गांधीजींच्या सारखे धडपडणारे असतात की ज्यांना नंतर सापडतात. विनोबांसारखे सुद्धा धडपडणारे असतात ज्यांना नंतर सापडतात. त्यामुळे तो समाधानाचा शोध हा वयाप्रमाणेच असतो असं नाही. काही जणांना लवकर सुद्धा त्यांच्यातल्या समाधानाचा शोध आणि बोध हा होऊ शकतो. सर हे समाधान आपल्याला मोजता येतं का? आणि आनंद निर्देशांक किंवा समाधान निर्देशांक नक्की काय असतं? हा, त्याच्याबद्दल मला नक्की बोलायचं. हा जो आनंद निर्देशांक नावाची गोष्ट तयार केलेली आहे ना, ती माझ्या मते फारच जास्त वेस्टर्नाइज्ड आहे. त्याच्यामध्ये आपण जी भारतीय म्हणण्यापेक्षा पौर्वात्य जी आनंदाची कल्पना करतो तिला त्याच्यात स्थान नाहीये.
माझं त्या बाबतीतलं एक म्हणणं असं आहे की जेव्हा तुम्ही अत्यंत कठीण परिस्थितीचा सामना करता आणि तो सामना करताना त्या स्तराच्या वरती जाण्याची आकांक्षा बाळगता, बघा नीट लक्षात घे मी काय म्हणतो, आणि त्या आकांक्षेप्रमाणे स्वतःला पुढे 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 नेत राहता, त्या प्रोसेसमध्ये असलेलं समाधान त्यांच्या निर्देशांकामध्ये नाहीये. रेझिलियन्स वरती आधारित समाधान नाहीये त्या निर्देशांकात, आणि म्हणून भारत खाली आहे. तुम्ही भारतामधल्या खेड्यापासूनच्या लोकांच्या रेझिलियन्सची जोडलेलं, चिवटपणाशी आणि चिकाटीशी जोडलेलं समाधान मोजा. मग तुमच्या असं लक्षात येईल की स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीजच्या पेक्षा आपलं समाधान कदाचित वर जाईल. त्यामुळे समाधान हे त्यांनी जो आनंद निर्देशांक तयार केलाय, दुर्दैवाने त्याच्यावरती आपण त्या निर्देशांक तसाच घेतला. मला आमच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये बोलवलं एकदा की हो ते आता हॅपीनेस कोशंट वाढवायचंय, आम्हाला काहीतरी प्लॅन द्या. तर मी त्याच्यावर लिहिलं पण आहे, माझं एक आता आकाशभाषी ते पुस्तक आलंय नवीन त्याच्यामध्ये. तर मी त्यांना म्हटलं की हो पण हा आनंद, तुम्ही आनंदी राहा असं तुम्ही धारावीच्या लोकांना जाऊन सांगणार, आमच्या ठाण्याच्या स्लम मधल्या लोकांना जाऊन सांगणार, ते म्हणणार तुमचा आनंद आणि आमचा आनंद हे दोन वेगळे आहेत का नाही, म्हणजे समाधान. मग हे बघायला पाहिजे की जीवन संघर्षामध्ये स्वतःची प्रगती करून घेताना त्या प्रक्रियेतून निर्माण होणारा जो आनंद आहे तो भारताच्या बाबतीत मोजायला पाहिजे का नको? तो मोजलाय का? का आम्ही पाश्चात्यांचीच आनंदाची व्याख्या घेऊन त्याच्यावरती आमच्या देशाचा नंबर ठरवतोय? मला वाटतं ह्याचा विचार करायला पाहिजे. मला अजिबात आपल्या देशाचा नंबर वरती का खाली याच्यामध्ये अजिबात रस नाही. बरोबर आहे, कारण आपल्याकडे कोणत्याही गोष्टीचं व्यापारीकरण आणि कोणत्याही गोष्टीचं राजकीयकरण होतं. माझं म्हणणं असं आहे की रेझिलियन्स असोसिएटेड समाधान याची नोंद जर तुम्ही घेतली तरच तुम्हाला ऍस्पिरेशन्स काय आहेत तुमच्या देशातल्या पिढीच्या हे कळेल. मीराबाई चानू, आपण आता सगळ्यांनी वाचलेलं उदाहरण आपण घेऊया. ती मुलगी ज्या वेळेला 2 तास 3 तास चालून ट्रक ड्रायव्हर्सची लिफ्ट घेऊन सगळे कष्ट करून जात होती, तिने किती कष्ट केले ते आता आपण सगळ्यांनी वाचलेत. त्या कष्टांच्या मधलं समाधान मापलंय? दॅट वॉज हर रेझिलियन्स. ते समाधान मापलंय आपण? ते समाधान आपण मापलंच नाही. त्यामुळे आपण मीराबाई चानूला रेप्लिकेट नाही करू शकत आहोत. अशा कितीतरी असंख्य अनाम मीराबाई चानू असणार का नाही? त्यांना मोजून त्यांना रेप्लिकेट करायचं तंत्र हे आपण कुठे विकसित केलंय? महत्वाची गोष्ट की ती जेव्हा पदक मिळवून येते तेव्हा त्या तिच्या 3, 4, 5 तासाचा जो काय तिचा इम्फाळला यायचा जर्नी होता, त्या ज्या ट्रक ड्रायव्हर्सनी तिला लिफ्ट दिली त्या सगळ्यांना तिने जेवायला बोलवलं, हो की नाही? तो निओकॉर्टिकल समाधानाचा क्षण नव्हता का? आणि त्या सगळ्या वर्षांच्या मध्ये तिला एकदाही एकाही ट्रक ड्रायव्हर कडून कुठलाही वाईट अनुभव आला नाही. ही किती समाधानाची गोष्ट आहे. हे समाधान तुमच्या भारताच्या नंबरमध्ये आलंय 149च्या. त्यामुळे मला असं वाटतं की या तऱ्हेच्या अंकांनी आपण वाहवत जाऊ नये. आपण पक्क राहावं की आपल्या अस्मितेमधलं, आपल्या संस्कृतीमधलं हे जे झगडण्याच्या मागचं, झगडणं याचा अर्थ अन्यायाशी झगडणं असेल, स्वतःच्या प्रगतीसाठी झगडणं असेल. ती विनेश फोगत आहे, ठीक आहे, तिला यावेळी नाही पदक मिळालं, पण तिनं जो काही प्रवास केलाय त्याच्यातलं समाधान. त्यामुळे पुन्हा हेच की आपण एकाच चष्म्यामधून समाधानाकडे पाहण्याची चूक करू नये. त्यातून आपण समाधानाचे स्टिरियोटाईप तयार करू आणि त्या स्टिरियोटाईप मधनं आपण समाधानाचे वेगवेगळे पदर उलगडायची आपली सवय लागण्याआधीच काढून टाकू. त्यामुळे हे आपण सगळ्यांनी लक्षात घेणं ही गोष्ट मला फार महत्वाची वाटते.
सर पण याच्यामध्ये आपण जसं आपण तुम्ही म्हणता की पाश्चात्य ह्याच्यावरती बेस झालेल्या सगळ्या टूल्स आहेत, तसे मग इंडियन ह्याच्यावरती विकसित झालेले टूल पण असतील. मला आहे का नाही माहित नाही, माझ्या वाचनात नाही आलेली. कारण हा मी जेव्हा सगळा मुद्दा ह्या सगळ्या हॅपीनेस कोशंट वाल्या अधिकाऱ्यांच्या, राजकीय अधिकाऱ्यांच्या समोर मांडला, तर ते केंद्रीय पासून त्यांनी कोणीच काही हा मुद्दा लक्षात घेतला नव्हता. याच्यावरती मी त्यांना प्रेझेंटेशन दिलं आणि मी म्हटलं भारताचं समाधान कशामध्ये आहे हे आपण शोधूया आणि त्याच्यात रेझिलियन्सला आणा. त्याच्यावरती पुढे काही झालं नाही. इज ओके. सर आता सध्या आपण आजूबाजूला पाहतो ती प्रचंड अस्वस्थता, अस्थिरता, अनिश्चितता. म्हणजे सध्याचा जर का टाइम पाहिला आपण, म्हणजे कोविड चा वेळ पाहिली, तर एक सर्वसामान्य व्यक्ती, एक कुटुंब, म्हणजे त्या कुटुंबातील लहान मुलं असो, ज्येष्ठ मंडळी असो, तर यांची समाधान शोधण्यासाठीची वाट नेमकी कशी आणि कोणती? छान आहे. ही समाधान शोधण्याची वाट नंबर 1 ही पहिल्यांदा सहकार्यातून मिळणाऱ्या समाधानातून शोधूया. सहकार्याशिवाय याच्यातून आपल्याला बाहेर नाही पडता येणार. मग सहकार्यातलं समाधान हे परिस्थिती सापेक्ष आहे. कारण ते आता परिस्थिती म्हणते की सहकार्य करा, आम्ही करतोय. त्याच्या पुढचं अधिक प्रगत समाधान जे आहे त्याला म्हणतात सामंजस्याचं समाधान. त्या सामंजस्याचं समाधान याचा अर्थ असा आहे, म्हणजे त्याला इंग्रजीतले शब्द आहेत फ्रॉम कोऑपरेशन टू कोलॅबोरेशन. तर कोलॅबोरेशन मध्ये जास्त समाधान आहे. सोपं करून सांगतो, इसापाच्या गोष्टीमध्ये सगळे पक्षी एका जाळ्याखाली असतात. त्यातला एक जण शिरायला उडायला बघतो, त्याला उडता येत नाही, मग सगळेजण उडतात. ती गोष्ट आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे. मग आता त्यावेळेला इट वॉज कोऑपरेशन, कारण ती सगळ्यांची गरज होती. त्यातून त्यांना समाधान मिळालं, मुक्ती मिळाली. ठीक आहे. आता हे सगळे पक्षी आकाशात गेले, त्यांनी एकमेकांशी कम्युनिकेट केलं आणि त्यांनी दिशा ठरवली कुठल्या दिशेला जायचंय. सगळ्यांनी एकत्र त्या दिशेला जायचं ठरवलं. त्यांनी स्वतःच्या थव्याला एक सुंदरसा आकार दिला आणि आता ते आकाशातून जायला लागले. ते आहे ते सामंजस्य आहे. कारण ते आता कंपल्शन नसताना त्यांनी घेतलेला तो चॉईस आहे. त्याच्यातला आनंद जास्त मोठा. म्हणून कुठल्याही कसोटी काळामधून जाताना सहकार्यातलं समाधान शोधूया, सामंजस्यातलं समाधान शोधूया. पॉइंट नंबर 1. पॉइंट नंबर 2 की आता आपल्याला जे समाधान शोधायचंय ते आपण जे काही काम करत आहोत त्याची गुणवत्ता वाढवताना त्या प्रोसेस मधून येणारं समाधान शोधायचंय. तेव्हा कसोटीच्या काळामधलं उपलब्ध असलेलं दुसरं समाधान आहे प्रोसेस सॅटिस्फॅक्शन. जे काही आपण करतोय ते प्रत्येक क्षेत्रामधल्या माणसानं आज माझा प्रोसेस मला अधिक क्वालिटेटिव्हली कसा छान करता येईल, ते समाधानासाठी मी काही जगावर अवलंबून नाहीये, ते मला करायचं आहे. बरोबर आहे. म्हणजे प्रत्येक माणूस, किती अगदी सफाई कामगारापासून ते डॉक्टर पर्यंत, प्रत्येकाने गुणवत्ता वाढवण्याच्या प्रोसेसचं समाधान नंबर 2. आणि नंबर 3 मला एम्पथी, आस्था, करुणा, माणुसकी याच्यामधून मिळणारं समाधान, की जे माणसांना जोडेल, जे माणसांना परस्परावलंबित्वाकडे नेईल, इंटरडिपेंडन्स, ते समाधान. ही 3 समाधानं ही कसोटी काळामध्ये सगळ्यांना उपलब्ध आहेत आणि त्याचा जर आपण वापर केला तर मी म्हणालो ना, ऑल ही सगळी जी समाधान आहेत ना, दे आर रिलेटेड टू रेझिलियन्स, दे आर रिलेटेड टू चिवटपणा, चिकाटी. ह्या ज्या गोष्टी आहेत या आज आपण समाधानाचे हे सोर्सेस व्यक्ती म्हणून, कुटुंब म्हणून आणि समाज म्हणून आपण जर जास्तीत जास्त अंगीकारण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये मला असं वाटतं आपल्या सगळ्यांचं भलं असेल. सर याच्यामध्ये आता मानसिक समस्या असणाऱ्या मंडळी, म्हणजे ज्यांना मानसिक विकार झालेत, तर यांची समाधानाची पातळी खाली गेलेली असते का? आणि असेल तर त्याची नेमकी कारणं आपल्याला वैद्यकीय अनुभवातनं उदाहरणासह देता येईल का? कसं आहे की आपण असंच म्हणतो ना नेहमी की असमाधान निर्माण होतं तिकडे तणाव निर्माण होतो. असमाधानाची परमोच्च पातळी म्हणजे आजार असतो.
मग आता आजारी जो माणूस आहे त्याच्यामध्ये खूप सारं असमाधान असणार हे तर उघडच आहे. पण त्याला तुम्ही डायरेक्ट सांगितलं की आता सच्चिदानंद मधला आनंद शोध, हम्म. तर तो काय तुमचं ऐकणार नाही. आणि सायकॅट्रिस्ट असलो तर तुमच्याकडे परत येणार पण नाही. म्हणजे आपल्याला त्या त्या पातळीवरती जो माणूस असतो, त्या त्या स्थितीमध्ये जो माणूस असतो, त्याच्याप्रमाणे त्याची समाधानाची व्याख्या काय असेल हे समजून घेऊन त्याच्याबरोबर वागावं लागतं. म्हणून जर आपला एक मानसिक आजाराचा रुग्ण असेल आणि तो जर म्हणतोय आपल्याकडे की 2 महिने अजिबात झोपलोच नाहीये, तर पहिल्यांदा आपल्याला डॉक्टर म्हणून त्याला चांगली झोप कशी येईल याचं हे समाधानही द्यायला पाहिजे. मग त्याच्यानंतर ही झोप का गेली, कोणत्या विचार भावनांनी गेली, त्याचं आपण एक पृथक्करण करून ते कसे कमी करायचं हे केल्यावरती त्याचं समाधान आहे. मग त्याच्यानंतर हा माणूस पुन्हा एकदा जीवनाला नवीन जोमाने सामोरा जाऊ लागला, याचं समाधान आहे, ते त्याला मिळेल. म्हणजे समाधान बदलत गेलं की नाही. आणि हे सगळं होतात आणि त्याच्या पुढे जाऊन त्याने विकास करून घेईल तो स्वतःचा. म्हणजे जसं मगाशी तू मुक्तांगण व्यसन मुक्ती केंद्राचा उल्लेख केलास, की मी नेहमी असं म्हणतो की आमच्यातही 35 वर्ष जुनी संस्था आहे किंवा 35 वर्ष तरुण संस्था आहे. आणि आमची संस्था एका बाजूने आज महाराष्ट्रातली उत्तम संस्था आहे, दुसऱ्या बाजूने आमची ISO सर्टिफाईड ऑर्गनायझेशन आहे. 50% मंडळी आमची व्यसनमुक्तच आहेत की, म्हणजे ऍडिक्ट होतीच की एका वेळी. त्यावेळेला त्यांचं समाधान कशात होतं, ते व्यसनात होतं. त्याच्यानंतर त्यांचं समाधान कशात आलं, स्वतःच्या व्यसनमुक्तीत आलं. मग त्यांचं समाधान कशामध्ये आलं, तर इतरांना व्यसनमुक्त राहण्यासाठी मदत करण्यात आलं. मग पुढचं समाधान कुठलं झालं, की आता संस्था उभारण्यामध्ये आलं. झालं की हो, समाधान व्यापक होत जाणं हाच विकास नाही का. त्याच्यामुळं म्हणजे आता आपण ऍडिक्शन हा आजार पकडला तर त्या ऍडिक्टच्या त्याच्या रिकव्हरीच्या स्टेज प्रमाणे त्याची समाधानाची व्याख्या ही व्यापक होत जाते का, हे त्याला मदत करणाऱ्या काउन्सिलरने किंवा डॉक्टरने बघायचं असतं. त्यामुळं आपल्याला कुठल्याही मानसिक आजाराबद्दल तेच आहे, मी एक आजार घेतला त्याचं उदाहरण तुला सांगितलं. आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे की जेव्हा आपला मानसिक आजाराने पीडित असा रुग्ण आहे, तो जेव्हा स्वतःचा विकास करून घेतो, ते त्याच्यासाठी किती छान मोठं समाधान आहे. म्हणजे आपल्या आवाहन IPH आपलं जे युट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती दर्शकांना मी विनंती करेन की तुम्ही जा आणि त्याच्यावरती आपले द्विज पुरस्कार नावाची फाईल आहे, त्या जरूर बघा की जे गंभीर मानसिक आजारातून बाहेर पडलेली मंडळी आहेत त्यांच्या मुलाखती त्याच्यामध्ये आहेत. तर द्विज पुरस्कारामध्ये मला नेहमी जाणवतं की अरे हा इतका गंभीर मानसिक आजाराने पीडित होता आणि आज तो कुठं आलाय, स्वतःचा विकास करून घेतोय. म्हणजे तो आता आणि तो दुसऱ्यांना मदत करतोय, म्हणजे तो उन्नत पातळीला सुद्धा गेला. म्हणजे ही ताकद जर गंभीर मानसिक आजार असलेल्या व्यक्तीमध्ये सुद्धा असेल तर ती तुमच्या माझ्यामध्ये का नाही. मग ती तुमच्या माझ्यामध्ये पण आहे. मग आपल्याला तिला तेवती ठेवली पाहिजे. म्हणून मला ना जेवढे गंभीर मानसिक आजाराचे रुग्ण मी पाहतो, त्यांच्या बरोबर राहतो, त्यांची प्रगती पाहतो, तर मला हे स्वतःला असा दिलासा वाटतो, माणूस म्हणूनचा दिलासा वाटतो की अरे ही सगळी मंडळी जर असं करू शकतात आणि स्वतःच्या समाधानाची व्याख्या विस्तृत आणि व्यापक करू शकतात, तर आपण का करू नये. म्हणजे मी त्यांच्याकडून रोज शिकतो, त्या पेशंट्सच्या कडून मी समाधानाची व्याख्या शिकतो. तसं आपण जर शिकत गेलं नाही, फार मला महत्वाचं वाटतं. समाधानी काय प्रॉपर्टी आहे का हो, की आज मला 1 किलो समाधान मिळालंय, ते मी 10% व्याजाने गुंतवतो, जेणेकरून 5 वर्षानंतर मला 50 किलो समाधान. असं आहे का. तर समाधानी अनुभवायची, जगायची, द्यायची आणि घ्यायची ही अत्यंत डायनॅमिक प्रवाही गोष्ट आहे. पण सर ह्याच्यामध्ये मनोविकासाच्या दृष्टीने जर का आपण पाहिलं तर समानाचा दर्जा मिळवणं आणि टिकवणं यासाठी आपण काही सांगू शकाल. हो, समाधानाचा दर्जा मिळवणं आणि टिकवणं हे टीमवर्क आहे, हे लक्षात ठेवा. आपण ऍडिक्शन बद्दल बोललो,
तर ऍडिक्ट आपला असेल तर त्याला त्याच्या व्यसन मुक्तीच्या प्रवासामध्ये टीम मदत करते. पुढे त्याला त्याचं कुटुंब हे पण त्याच्या टीमचा भाग आहे. म्हणून ना समाधानाचा मार्ग हा जरी अनुभवाच्या पातळीवरती वैयक्तिक असला, कधी कधी तो निर्मितीच्या पातळीवरती सुद्धा जरी वैयक्तिक असला, तरी त्याचा जो समूहाचा पदर आहे तो नेहमी लक्षात ठेवावा असं मला वाटतं. म्हणजे टीम मधून आपल्याला जास्त समाधान मिळतं. हे कसं आहे, नाटकामध्ये पण खरं आहे, चित्रपटामध्ये पण खरं आहे आणि व्यसनमुक्तीमध्ये पण खरं आहे. मला सांग की कुठं खरं नाही, की जर तुमचं टीमवर्क चांगलं असेल तर समाधान वाढतं का नाही? मला वाटतं सगळ्यांच्या माना डोलतील हो, घरापासून दारापर्यंत. सर आपण वेद उपनिषद एवढंच काय तर विनोबा भावे यांची गीताई आणि आता सुरू असलेलं तुमचं सध्याचं बुद्ध तत्वज्ञान आणि मनोविज्ञान यांच्यावरती अभ्यास पाहता समाधानाची पुढची पायरी नेमकी काय? आणि पुन्हा एक सर्वसामान्य व्यक्तीचं प्रतिनिधित्व करणारा प्रश्न मी विचारतो की रोजच्या व्यवहारात समाधानाची वाट शोधावी तर ती कशी? ते आपण आता बोललोच. म्हणजे आपण हे लक्षात ठेवावं की समाधानाच्या खूप वाटा उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये आपण जी उन्नतीचा क्रम सांगितला आपण, की आदिम प्रगत उन्नत, तर समाधानाचे हे पदर आपण पुढे पुढे घेत जावं. आणि महत्वाची गोष्ट आपण सांगितली की हे सगळे मार्ग आपल्याला उपलब्ध आहेत आणि त्याच्यातून विकासाचा मार्ग जसा त्या आपल्या मीराबाई चानूने केला आणि तिने शेवटी देशाला ग्लोरी आणली का नाही, म्हणजे तिचा वैयक्तिक प्रवास हा सगळ्या देशाच्या समाधानाचा प्रवास झाला का नाही, हे आपण लक्षात ठेवावं. हे आपल्या व्यसनाधीन माणसापासून ते त्या उत्तम खेळाडू, कलाकार, उद्योजक या सगळ्यांच्यासाठी महत्वाचं आहे. फक्त म्हणजे एकच मला म्हणावंसं वाटेल की समाधानाला फक्त प्राप्ती मालकीमध्ये मर्यादित करून स्वतःच्या विकासाच्या वाटा या आपण कमी करू नयेत. सर पण ह्या समाधानाच्या शोधामध्ये आपण पाहिलं तर डिफिकल्ट टाइम मध्ये जसं तुम्ही सांगितलं की त्या 3 ज्या तुम्ही टप्पे सांगितले तर त्याच्यामध्ये त्या गोष्टी समजल्या. पण समजा ह्या सगळ्या अडचणी नसतील, समजा आपण असं म्हटलं की कोविडची सिच्युएशन नाहीये किंवा कुठली डिफिकल्ट टाइम नाहीये, तर त्यावेळी आपण समाधान कसं शोधायचं? तुम्हाला एक गोष्ट सांग की असं मला तू माणसाच्या इतिहासातला एक वेळ दाखव की जो डिफिकल्ट टाइम नाहीये. म्हणजे तो डिफिकल्ट टाइम नाहीये असं त्याला काय शब्द वापरले? युटोपिया, रामराज्य आपल्या भाषेत. तर ते आतापर्यंत कल्पनेतच राहिलंय की नाही? ते असावं, म्हणजे तो ती कल्पना असावी, तो बेंचमार्क असावा. म्हणजे रामराज्यही असावं, युटोपियाही असावं. समजा रामराज्य निर्माण झालं, समजा युटोपिया निर्माण झाला की ना, सर्वेपी सुखीनः सन्तु सर्वे सन्तु निरामया, आणि हे अगदी न कश्चित दुःख आपणूयात हे आलं असं धरून चालू आपण हायपोथेटिकली आता की हे आलेलं आहे, मग माणसाने समाधान कशात शोधावं? बरोबर. तर मग माणसाने समाधान हे स्वतःची नैतिक पातळी वर नेण्यामध्ये समजावं. की आज मी इथे आहे आणि आता बाहेर मला काहीच प्रॉब्लेम नाहीये, सगळं मस्त चाललंय. तर मग माणसाने मस्तपैकी आळसात लोळण्यापेक्षा माझ्या विचारांच्या मधली, माझ्या भावनांच्या मधली, मला स्वतःला समजून घेण्याच्या मधली पुढची पातळी कुठली, ते समाधान शोधावं. म्हणजे समृद्धीला जर आपण आत्मशोधाचं माध्यम म्हणून वापरलं तर आपण वरती जाऊ, आणि समृद्धीला आपण जर चंगळवादाचं, चैनीचं माध्यम म्हणून वापरलं तर आपण खाली जाऊ. सोपं आहे, हो की नाही? काय वापरायचं ते ठरवा. त्यामुळे जर तसा युटोपिया निर्माण झाला तर तिकडे 2 वाटा आहेत, एक खाली आहे, एक वर आहे. एकदम छान सर. सर आपण काही प्रश्न आले तर ते पण घेऊया सोबत. विचारतोस का? एकच मिनिट सर. पूजा पाठक मॅडम विचारतात आहेत सर, असमाधानी असणं हा मानसिक आजार आहे का?
जर तुम्ही क्रिएटिव्हली असमाधानी असाल तर नाही. म्हणजे काय? तर बर्नार्ड शॉला असं विचारलं होतं की तुमचं सगळ्यात चांगलं नाटक कुठलं? तर तो म्हणाला येट टू बी रिटन, अजून लिहायचंय मला. आता हे जे आहे ना, हे क्रिएटिव्ह असमाधान आहे. तर क्रिएटिव्ह असमाधान असावं, त्याच्यामध्ये निर्मिती असते. म्हणून नवनिर्मितीशी निगडीत जे असमाधान असतं, मग तो संशोधक असू दे किंवा गायक असू दे, ते असमाधान छान असमाधान आहे. त्या बाबतीत माणसानं समाधानी राहू नये, कारण मग काय होईल, त्याची क्रिएटिव्हिटी, त्याचा विकास हाच संपुष्टात येईल. पण कुठलं असमाधान? रिमिनेटिव्ह डिससॅटिस्फॅक्शन. म्हणून दोन तऱ्हेची डिससॅटिस्फॅक्शन आहेत. वन इज क्रिएटिव्ह, वन इज रुमिनेटिव्ह. रुमिनेटिव्ह डिससॅटिस्फॅक्शन म्हणजे काय माझ्या वाट्याला आलंय, ते याला कसं आहे, ते नशीब असे आणि ते कोणामुळे झालं आणि ते माझ्याच बाबतीत होतं, हे जे असमाधान आहे ना, ते त्रासदायक आहे. त्याच्यातून आजार निर्माण होतो. क्रिएटिव्ह डिससॅटिस्फॅक्शन मधून नाही होत, त्याच्यातून प्रगती होते. हा, पुढचा. प्रश्न बरेच आलेत सर, पण थोडेसे वैयक्तिक स्वरूपाचे, हा, त्याच्यामुळे चालेल मी पुढे करतो. नाही, तू नीटपणे वाच. कारण वैयक्तिक स्वरूपाच्या प्रश्नांना आपल्याला या कार्यक्रमात, या व्यासपीठावरून आपल्याला उत्तर नाही देता येणार. आणि आपण जे आता जे बोललो, आपण समाधानाच्या संदर्भात जेवढे प्रश्न येतील तेवढेच प्रश्न आपण घेऊ. पण तुम्हाला मानसिक आरोग्याच्या दृष्टीनं जर अधिक माहिती हवी असेल तर आपलं आवाहन IPH हे युट्यूब चॅनल आहे, ते जरूर सबस्क्राईब करा. त्याच्यावरती जवळजवळ 600 आपल्या फाईल्स आहेत आणि त्याच्यामधून तुम्ही खूप गोष्टी बघू शकता. दुसरं, एक मानसिक आरोग्याच्या बाबतीमध्ये माझा एक मनाचा पॉडकास्ट म्हणून चालू आहे. तो इपिलॉग मीडिया नावाची वेबसाईट आहे पॉडकास्टची. गेल्याच आठवड्यामध्ये आम्ही सलग 52 आठवडे, म्हणजे 1 वर्ष पूर्ण केलं त्या मनाचा पॉडकास्टचं, जो या कोविड काळामध्ये जगभर मराठी ज्यांना समजतं त्यांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात ऐकला गेला आणि ऐकला जातोय. तर तो एक मार्ग उपलब्ध आहे. या कोविड काळामध्ये आपण कसं राहावं आणि पुढे कसं राहावं, यासाठी करण्याचे दिवस कळण्याचे दिवस या नावाचं माझं एक पुस्तक मनोविकास प्रकाशनाने प्रसिद्ध केलंय, तेही आता उपलब्ध आहे. या कोविड काळामध्ये मी नियमित कविता लिहित होतो समाज माध्यमांसाठी. तर अव्यक्ताचा आरसा हे त्याचं पुस्तक ऑडिओ स्वरूपात, ई बुक स्वरूपात आणि छापील स्वरूपात बुक गंगा तर्फे प्रसिद्ध झालेलं आहे. आणि आकाश भाषिते नावाचं माझं एक पुस्तक मॅजेस्टिक प्रकाशनाने आता प्रसिद्ध केलंय. कोविड काळामधली ही 3 पुस्तकं माझी आली आहेत, तर ती सुद्धा जरूर वाचा. आणि मगाशी ज्या वेदांत उपनिषदाचा उल्लेख झाला आणि ज्याच्यामध्ये समाधानाच्या बाबतीमध्ये मांडणी आहे, ते एक माझी 23 भागांची मालिका आहे युट्यूबवरती. तिचं नाव आहे वेदांत विचार आणि व्यक्तित्व विकास. आवाहन IPH वरती ती तुम्हाला बघायला मिळेल. त्याच्यावरती आधारित मनमैत्रीच्या देशात हे पुस्तक आता 1-1.5-2 महिन्यामध्ये येईल. आणि मगाशी तू बुद्ध विचारांचा उल्लेख केलास, तर ते जे पुस्तक आहे बुद्धांसोबत क्षणोक्षणी, ही साधारण वर्षाखेरीपर्यंत येईल. त्यामध्ये बुद्धाच्या विचारांचा आपण या पोस्ट कोविड काळामध्ये कसा वापर करावा या बाबतीमध्ये मी त्यात बोललेलो आहे. तर मी गॅप भरून काढण्यासाठी निखिल एवढं सगळं बोललो. नाही, ठीक तर आहे सर. आता तुझ्याकडे प्रश्न तयार झाला असेल तर तू बोल. मिलिंद सर विचारतात आहे सर की डॉक्टर, व्हॉट कॅन बी इव्होल्युशन आफ्टर निओकॉर्टिकल लेवल? हा, मस्त प्रश्न आहे. आता काय गंमत आहे माहितीये का, की निओकॉर्टिकल लेव्हलच्या पुढे काय, हा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय. तर याच्यामध्ये एक अतिशय छान मांडणी आता केली जाते. ती मांडणी अशी आहे की याच्यामध्ये ह्याच्या पुढे कवटीचं बंधन आहे मेंदूला. त्यामुळे फक्त वळ्या वाढतील, सलकाय आणि गायराय वाढतील.
हा, पण मेंदूचं स्ट्रक्चर नंतर होईल तेही, म्हणूनच ते सगळे एलियन्स दिसतात, त्यांची डोकी खूप मोठी झालेली दाखवली आहेत बघा त्यांनी. तर तर ते पुढे होईल तेव्हा होईल. पण त्याच्यामध्ये दोन गोष्टी होऊ शकतात, की या निओकॉर्टिकल भावना ज्या आहेत ह्यांना एका बाजूने ना त्या इंडिपेंडंट नाही आहेत, हे लक्षात घ्या. म्हणजे इव्होल्युशन मध्ये सुद्धा फक्त निओकॉर्टिकल पुढे जाणार असं नाही आहे. गंमत आहे त्याच्यामध्ये, की एकाच वेळेला निओकॉर्टिकल, कॉर्टिकल आणि लिम्बिक सिस्टीम या सगळ्यांच्या मध्ये बदल होणार आहे. त्यामुळे पुढे याचा अर्थ पुढे या एकाच डिरेक्शनने पुढे असा घ्यायचा नाहीये. तर तो होलिस्टिकली पुढे काय, त्याच्यावरती दोन गट आहेत, नेहमीप्रमाणे असतात तशी अभ्यासकांची. की एक गट आहे तो असं म्हणतो की आदिम भावनांच्या कडेच जाईल माणूस, आणि माणूस त्याच पद्धतीने वागेल आणि स्वतःचा विनाश घडवून घेईल, असा एक गट आहे अभ्यासकांचा. आणि त्याला दुर्दैवाने त्याला खरं ठरवणारा आता तो ग्लोबल रिपोर्ट आलाय, जो परवाच आला तो पर्यावरणाचा. आणि दुसरा गट असा आहे, ते म्हणतात की निओकॉर्टिकल इमोशन्स विल गाईड कॉर्टेक्स अँड हायपोथॅलॅमस. तर एक हॉलंड मधला हे आहे, अभ्यासक आहे, तर त्यांनी ह्युमन काइंड नावाचं पुस्तक लिहिलंय, फार छान पुस्तक आहे ते. त्याच्यामध्ये त्याने आपल्या निओकॉर्टिकल डेव्हलपमेंट झाली आणि त्याच्यामुळे इमोशनल रेग्युलेशन कसं वाढेल असा एक हायपोथेसिस मांडलाय. सो दोन्ही कम्पिटिंग हायपोथेसिस आहेत, शास्त्रामध्ये नेहमीच असतात ते, की एक हे म्हणतो आणि एक ते म्हणतो, आणि दोन्ही अभ्यास करतात. सो दॅट इज वेअर वी स्टँड टुडे. सर, आणखी एक प्रश्न आहे की ह्या समाधानाच्या शोधात प्रवास हा जास्त महत्वाचा आहे की त्याचं डेस्टिनेशन जास्त महत्वाचं आहे? छानच आहे प्रश्न. तर मी असं म्हणेन की दिशेचं भान हवं, पण दिशेचं फक्त भानच हवं, दिशेचा हव्यास नको. आणि मग प्रवासावरतीच लक्ष केंद्रित करावं माणसानं. आणि त्याचं अगदी आध्यात्मिक उत्तर असं आहे की प्रवास हेच तुमचं डेस्टिनेशन होऊन जाणं. जे वेदांत, महायान तत्वज्ञान वगैरे सगळीच मंडळी, ज्ञानेश्वर, ज्या गावाला जायचं त्या गावाची वाट हेच तुमचं डेस्टिनेशन समजा, मुक्काम समजा, असं ज्ञानेश्वरांनी म्हणून ठेवलंय. त्यामुळे ती अगदी पुढची पायरी झाली, की जिथं तुमचा प्रवास आणि तुमचं डेस्टिनेशन हे एकच होऊन गेलं. पण ती निओकॉर्टिकल झाली. पण कॉर्टिकल लेव्हलचं काय आहे, की दिशेचं भान ठेवा आणि त्यानंतर प्रोसेसची गुणवत्ता जास्तीत जास्त वाढवण्याचा प्रयत्न करा. ते करता करता एक वेळ अशी येईल की तुम्ही त्या प्रोसेसमय होऊन जाल, तन्मय होऊन जाल, तत्मय होऊन जाल, आणि तुम्ही आपोआपच निओकॉर्टेक्सला जाल. त्यामुळं तसं करणं हे त्याच्यामध्ये चांगलं राहील. आणखीन एक प्रश्न आहे सर, की या सगळ्या प्रोसेसमध्ये रेझिलियन्स विषयी बऱ्याच लोकांना माहिती हवी आहे. हो, करण्याचे दिवस कळण्याचे दिवस वाचा, कारण त्याच्यामध्ये रेझिलियन्स वरती ज्ञानेश्वरांपासून ते उपनिषदांपर्यंत आहे. आणि वेदांत विचार आणि व्यक्तित्व विकास 23 भागांची मालिका आहे, अर्धा तास आहे. रोज अर्धा तासापेक्षा जास्त ऐकू नका, डोकं दुखेल. तर पण चिकाटीनं ऐका. तर तसं केलं तर या सगळ्याची उत्तरं मिळतील. समाधान मिळवण्यात अपेक्षा ठेवणं अयोग्य आहे की योग्य आहे? हा, अपेक्षा ठेवणं हे प्रगत पातळीपर्यंत तर अगदी योग्य आहे, फक्त त्याच्या मागण्या करूया नको. आपली काय गडबड होते, अपेक्षा अपेक्षा म्हणताना आपण मागणीच्या ट्रॅकला कधी जातो हे आपल्याला कळतच नाही. मागणीचा ट्रॅक म्हणजे काय, की आता हे माझ्या मनासारखं घडलंच पाहिजे. त्या मागणीच्या ट्रॅकला गेलो की गडबड होते. त्यामुळे अपेक्षा ठेवावी, म्हणजे अगदी निरपेक्ष ते निओकॉर्टिकल आहे तिथपर्यंत जायला वेळ लागेल. आणि पाहिजे तर अपेक्षा कमी कमी कराव्यात. अपेक्षा ठेवूच नये असं काही आपल्याला आपल्या पातळीवरती म्हणता नाही येणार, पण मागणीच्या ट्रॅक पासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. कारण तो मागणीचा च एकदा हट्टी आणि हेक्याचा च आपल्यामध्ये आला की मग गडबड निर्माण होऊ शकते. सेल्फ ऍक्च्युअलायझेशन आणि सेल्फ सॅटिस्फॅक्शन याच्यामध्ये काय फरक आहे का? हो,
सेल्फ सॅटिस्फॅक्शन हे आपण म्हणालो तसं सेल्फ ऍक्च्युअलायझेशन हे उच्च दर्जाचं समाधान आहे आणि ते फ्रॉम कॉर्टेक्स टू निओ कॉर्टेक्स आहे, म्हणून त्याच्यामध्ये ट्रान्सेंडन्स म्हणजे पातळी बदलणे हा भाग त्याच्यामध्ये ऍक्च्युअलायझेशनच्या मध्ये. तर हे अब्राहम मॅस्लो नावाच्या मानसशास्त्रज्ञांनी वापरलेला शब्द आहे. याच्यावरती आपल्या वेदांत विचारमध्ये ना अख्खा एपिसोड आहे. तर या ऍक्च्युअलायझेशन आणि सॅटिस्फॅक्शन म्हणून म्हटलं की जिज्ञासूंनी ते जर पाहिलं तर त्याच्यामध्ये ह्याच्यावरती प्रत्येकावरती अर्धा तास आणि विथ रेफरन्सेस आणि स्लाइड्स मी बोललेलो आहे, तर ते बघा. पण प्रश्नाचं उत्तर हे की सॅटिस्फॅक्शन कडून ऍक्च्युअलायझेशन कडे हा क्वालिटेटिव्हली स्वतःला विकसित करण्याचा भावनिक प्रवास असू शकेल. नातेसंबंधात येणारे असमाधान कसे टाळावे? आणि टाळायचं कशाला, त्याला पहिल्यांदा स्वीकारायचं. जगामध्ये एक तरी नातं तुम्ही असं बघितलंय का की जे भयंकर आयडियल आहे, आणि असेल तर तो देखावा आहे. तर त्याच्यामुळं आपल्याला काय लक्षात घेतलं पाहिजे, किंवा असमाधान असणार हो, म्हणजे असमाधान नाहीच असं कसं काय होईल? त्या असमाधानाला सुद्धा स्वीकारल्याशिवाय समाधान कसं निर्माण होईल? त्यामुळे असमाधानाला स्वीकारणं ही समाधान निर्मितीची पहिली पायरी आहे. आणि जिथं आपण अनेक वेगवेगळ्या वृत्ती प्रवृत्ती व्यक्तिमत्वाच्या माणसांच्या सोबत राहतो, तिथे प्रत्येकाबरोबर आपलं मन अगदी रेझोनेट होईल असं कुणी सांगितलंय? आणि जेव्हा आपण अगदी भयंकर रेझोनेट झालं तरी ते कायमचं रेझोनेट होतच राहील असं तरी कुणी सांगितलंय? त्यामुळे आपल्याला नातेसंबंधांमधलं असमाधान हा एक अपरिहार्य भाग म्हणून स्वीकारला पाहिजे. आणि मग त्या असमाधानामध्ये आपली जी जबाबदारी असेल त्या निर्मितीमध्ये असमाधानाच्या, ती जबाबदारी घेऊन त्याप्रमाणे ते असमाधान कमी करून किंवाच म्हणजेच समाधान वाढवण्यासाठी कोणते विचार, कोणत्या भावना आणि कोणतं वर्तन केलं पाहिजे हे आपण ठरवून त्याप्रमाणे मात्र सातत्याने काम करणं ही गोष्ट गरजेची राहील. सर, आणखीन एक प्रश्न आहे. समाधानाच्या संस्काराचा वारसा हा घेऊन आपण भारतीय मोठे झालो आहोत, तरी सुद्धा वागताना बोलताना आपण एवढे अनसिव्हिलाइज का वागतो? डॉक्टरांवरती हल्ले, विधान, मारहाण, इथे आपलं इव्होल्युशन नाही झालं का? नाही ना, काय झाली गडबड आपली. एकतर आपण वारसा हा असा काही कागदावर लिहिलेला नसतो, तो आपण शिकलो का नाही हे आपल्या वर्तनातून दिसत असतं. आणि आपण सगळेजण चुका करणारेच आहोत, आणि त्या आदिम भावना ज्या आहेत ना त्या हार्डवेअर मध्ये असल्यामुळे त्यांचं कंडिशनिंग 100,000 इयर्सचं आहे. त्यामुळे त्यामध्ये वर येणार. पुन्हा ना आपण जी आयडियलची अपेक्षा करतो ती माणसाच्या बाबतीत करायचीच नाही आपल्याला. ते वर्तन आहे की जे अत्यंत हिंस्त्र वर्तन आहे. आपण या पॅन्डेमिक मध्ये नाही का बघितलं, माणसांनी औषधांचा काळाबाजार केला, बरोबर आहे, माणसांनी खोट्या लसी दिल्या. म्हणजे हे सगळं जे आहे हे किती स्वार्थी आणि अप्पलपोट्या समाधानासाठी त्यांनी केलं. पण त्याच वेळेला आपण असाही माणूस बघितला ज्यानं ऑक्सिजन प्लांट बांधून दिले. त्या पुण्याच्या मुली आहेत, त्यांनी त्या कोविड मधल्या लोकांचे अंत्यसंस्कार केले त्या मुलींनी. म्हणजे एका बाजूला आपल्याला उदात्त मानवतेचं दर्शन घडतं, दुसऱ्या बाजूला हिंस्त्रतेचं दर्शन घडतं. आपल्याला काय शिकायचं तो चॉईस बघायचा आपण. समाज आपल्याला नेहमी सगळी रूपं दाखवणार, महाभारतापासून रामायणापासून. कुठला समाज चुकलाय, पण त्याच्यातून आपण काय शिकणार ही गोष्ट महत्वाची आहे. आणि वारसा हा सरावाने वापरल्याशिवाय, वर्तनात आल्याशिवाय कागदावरचा वारसा काय कामाचा. आणि ते करताना दुसऱ्यांच्याकडे बोट घालण्यापेक्षा आपण हा विचार करावा की आपण त्यासाठी काय करू शकतो. त्यामुळे समाज हा हिंस्त्र होऊ शकतो का? त्यांनी डॉक्टरांचे हल्ले हा विषय घेतलाय, त्यामुळे समाज हा हिंस्त्र होऊ शकतो का? हो. पण मग त्या सगळ्याच्या मध्ये आपण काय करू शकतो? म्हणजे समजा हे डॉक्टर आहेत, तर मी माझ्या व्यवसायाचं व्यापारीकरण कमी करण्यासाठी काय केलं? मी माझ्या व्यवसायातली सेवावृत्ती वाढवण्यासाठी काय केलं? मी माझ्या कम्युनिकेशन संवाद तत्वांची सिस्टीम तयार केली का? फक्त कम्युनिकेशन स्किल्स नाही, हा मी म्हणतोय कम्युनिकेशन नेटवर्क अँड कम्युनिकेशन इकोसिस्टीम. मला या काळामध्ये खूप IMA वाल्यांनी बोलवलं, तिकडे मी खूप बोललोय की आपल्या डॉक्टरांनी कम्युनिकेशन इकोसिस्टीम तयार करायला पाहिजे.
कम्युनिकेशन नेटवर्क फक्त एका डॉक्टरच्या कम्युनिकेशन स्किलवरती हॉस्पिटल नाही चालत. मग ह्या सगळ्या गोष्टी आपण करायला पाहिजेत ना. म्हणजे मी जर डॉक्टर असलो तर, आता मी समजा रुग्ण असलो, म्हणजे तो हिंस्त्रवाला, तर मी त्यावेळेला लक्षात ठेवलं पाहिजे की मी ह्याच्यामधून कोणाचं नुकसान करतोय, तर मी माझ्या नंतर येणाऱ्या अनेक पेशंटचं नुकसान करतोय. म्हणजे डॉक्टरवरती हल्ला करून काय किंवा त्याची प्रॉपर्टी जाळून काय. आणि ह्या सगळ्या करण्यामधून मला जे एक सुडाचं समाधान मिळतंय ते किती क्षणिक आहे. त्या क्षणिक समाधानासाठी मी एवढं सगळं करावं का. आणि तो पशु होतो जागा, पण त्यावेळेला जर त्या पशुला थोडं ताब्यात आणणारा काहीतरी इन्फ्लुएन्स आला तर तो पशु परत पिंजऱ्यामध्ये जाऊ शकतो. समाधान 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 मानणे आणि मिळणे यात काय फरक आहे का? हो, आहे ना. समाधान मानणं मध्ये काय आहे की जे आहे त्यात समाधान मान आहे, तेही आपण कधी कधी करतो. आणि समाधान मिळवणं म्हणजे काय की जे आपण मगासपासून बोललो की प्रक्रियेमधून, जोडलं जाण्यामधून, रसिकतेमधून, हे जे सगळे आहेत ते मिळवणं आहे. फक्त ते मिळवणं आदिम पातळीवरती वस्तुरूप असतं, बरोबर. त्याला गुणरूप करूया म्हणजे कॉर्टिकल पातळीला जाता येईल, आणि मग त्याला भावरूप करूया तर मग निओ कॉर्टिकलला जाता येईल. त्यामुळे आपल्याला या तऱ्हेचं समाधान मिळणं, मिळवणं, देणं, घेणं हा एक समाधानाचा सगळा व्यवहार आहे. आणि तो माणुसकीचा जितका होईल तितकं त्याचा फायदा प्रत्येक व्यक्तीला आणि समाजाला सुद्धा होईल. बहुतेक बऱ्यापैकी प्रश्नांना बऱ्यापैकी उत्तर शब्द आपण दिलेलं आहे. प्रश्न झाले आणि आपल्या कार्यक्रमालाही 1.5 तास दिलेला अगदी व्हायला आलेलाच आहे. हो हो. मी पुढील कार्यक्रमाची माईक मी डॉक्टर सरस्वती कणसे यांना देतो सर. हो, त्या सर्वांचे आभार आणि थोडक्यात बोलतील. चालेल चालेल. नमस्कार सर. खरंच समाधानाची व्याख्या, समाधान मिळवणं, त्याचे पूर्ण सगळे टप्पे म्हणजे आदिमपासून कॉर्टिकल, निओ कॉर्टिकल, स्वतःचा विकास आणि उन्नतीकडे जाणे आणि निओ कॉर्टिकल पासून पुढे जायचं, या सगळ्याचं इतकं सुंदर मार्गदर्शन केलं. आणि नेहमीच तुमचं आम्ही युट्यूबवर ऐकत असतो. प्रत्यक्षात असं ऑनलाईन भेटणं हे वेगळंच समाधान देऊन गेलं. आता या समाधानाच्या व्याख्येत तुम्हाला भेटणं आणि तुमचं ऐकणं आणि समाधान त्याच्यात मिळवणं, ते खरंच या सगळ्या प्रक्रियेमध्ये मिळून गेलं. त्यामुळे सुमन परिवारातर्फे तुमचं मनापासून मनापासून धन्यवाद की तुम्ही आम्हालाच नाही तर पूर्ण सुमन परिवाराला समृद्ध केलंय आणि समाधानी केलेलं आहे आणि सर्व श्रोत्यांनाही समाधानी केलंय. आणि तुमचा जो हा आपला सगळ्यांचाच वैचारिक वारसा आहे, संतांकडून आलेला किंवा निओकॉर्टेक्स कडे जायचा, तो आम्ही नक्कीच पुढे नेऊ. याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. त्यानंतर डॉक्टर विद्याधर वाटवे, एवढ्या गडबडीमध्ये पण त्यांनी आपल्याला व्हिडिओ क्लिप जोडले गेले, त्यांचंही मनापासून समाधान. आणि आमचे सर्व स्टाफ, सुमन परिवाराचे सगळे स्टाफ, वेबिनारच्या संकल्पनेला दिशा आणि मार्गदर्शन देणारे पंकज वसाडकर सर, यांचेही मी मनापासून आभार मानते. सर्व श्रोत्यांचा, मान्यवरांचा आभार. आपली टेक्निकल टीम आहे, बेअर मीडियाचे डिजिटल, शुभंकर आणि सौश्रद्धा, या सगळ्या टीमचा मनापासून आभार. आणि पुढचा वेबिनार आपण ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात घेणार आहे, ती पण माहिती आत्ताच देते. आणि नक्की सर, तुम्ही एवढं समाधानाचं मार्गदर्शन केलंय आणि तुमचं एवढं युट्यूबवरचं आणि ही जी पुस्तकं करोनाच्या काळात, म्हणजे तुम्ही खरंच निओ कॉर्टिकल आणि उन्नतीकडे स्वतः गेलाय आणि आम्हाला सर्वांनाही नक्कीच न्याल,
याबद्दल सुमन परिवारातर्फे तुमचं पुन्हा एकदा धन्यवाद. आणि श्रोत्यांनी सगळा कार्यक्रम ऐकला आणि आपल्याला प्रश्न विचारून अजून आपण या खोलात समाधानाकडे गेलो, त्याबद्दल सर्वांचं मनापासून धन्यवाद. कार्यक्रम संपला असा जाहीर करते.